नमस्कार, मैं रॉबिन बोल रहा हूँ। अगर मेरी आवाज़ आपको सुनाई दे रही है तो कृपया चैट बॉक्स पे हेलो या फिर कोई स्माइली दें। हम अभी हमारा सेशन शुरू करने वाले हैं। थैंक यू समित। हेलो विकास जी। ओके, थैंक यू। या सो मैं ये मान लेता हूँ कि आप सबको सुनाई दे रहा है और आपको हमारा स्क्रीन भी दिख रहा है जिसमें आपका हमारा फर्स्ट स्लाइड है। ओके, थैंक यू हमारे साथ जुड़े रहने के लिए। हमारा वेबिनार अब शुरू करने वाले हैं। हम इस वेबिनार को शुरू करने से पहले कुछ अनुदेश हमारी तरफ से। आपके स्क्रीन के बाएं तरफ आपको एक पेन दिख रहा होगा, उसमें आपको क्वेश्चंस, पोल्स और चैट टैब दिख रहा होगा। अगर आप प्रीतम सर से या हमसे कुछ सवाल करना चाहें तो आप कृपया क्वेश्चंस टैब का इस्तेमाल करें। आपने अभी कुछ पोल्स में भाग लिया होगा, शुक्रिया उसके लिए। थैंक यू सो मच फॉर टेकिंग पार्ट इन द पोल्स। अगर आपको स्क्रीन में या फिर ऑडियो में कोई प्रॉब्लम हो तो कृपया चैट टैब में जानकारी दें। इस चैट टैब में सवाल या जवाब ना पूछें, इससे हमें आपके सवालों को ढूंढने में तकलीफ होगी। और अगर आपको स्क्रीन या ऑडियो में कोई इशू हो तो कृपया ब्राउजर को रिफ्रेश करें। इससे ज्यादा से ज्यादातर आपका ऑडियो या वीडियो इशू ठीक हो जाएगा। अभी next, about Zoho invoicing, e-invoicing in Zoho products. So e-invoicing Zoho books, Zoho invoice, Zoho inventory और Zoho subscription में अक्टूबर 1 से अवेलेबल होगा। हमारे प्रीतम सर के सेशन के बाद हम एक डेमो भी देंगे जिसमें आपको दिखेगा कि ई इनवॉइसिंग कैसे जोहो बुक्स में यूज हो रहा है। इस सेशन के बारे में प्रीतम सर इस सेशन में एक्सप्लेन करेंगे क्यों ई इनवॉइसिंग दुनिया भर में गवर्नमेंट्स द्वारा एक प्रिफर्ड मेथड ऑफ टैक्सेशन है और ये इंडिया में कैसे मैंडेट हो रहा है, कौन से सेगमेंट्स को ये एप्लीकेबल होगा, ई इनवॉइसिंग का प्रोसेस क्या है, ई इनवॉइसिंग का मोड्स ऑफ जनरेशन क्या है और एंटिटीज जो इससे इफेक्ट होंगे। वो हमें ये भी दिखाएंगे कि IRP how IRP works or how IRN and QR code work together. Finally, after the session, we will have a demo by our product expert. Abhi hamare about the speaker. Preetham sir has worked extensively on Indian GST and Gulf VAT. His journey to disseminate knowledge on GST started in 2009, and since then he has addressed more than 200 trainings for more than 10 key trade bodies in India and trained more than 20,000 professionals and 5,000 government officials and has been consistently rated 9 out of 10. He has authored more than 15 free books on GST and how to be future-proof. He has also authored numerous insightful articles and commented in more than 100 news articles in leading media houses like Tax India Online, Business Standard, TOI, Asian Age, The Hindu. His articles and insights have created policy level impacts, including lowering of GST on travel to Hajj. He has taken Indian GST expertise to the world by writing exclusive ebooks on UAE VAT, Bahrain VAT, as well as Bhutan GST. Further, he wrote articles on Gulf VAT for leading media houses across Gulf. He was also a master trainer for ICAI Dubai chapter, as well as conducting more than 50 training on VAT across UAE, Oman, Bahrain, and Kuwait. Without much further ado, I would like to introduce Preetham Hore sir. Hello, sir. Can you hear us? Yes, thanks, Robin. Thanks for your kind words, and we are thankful to the team Zoho for this wonderful opportunity given to us to share our views. So we can initiate the session. Yes, sir. I've passed on the session control to you, sir. Thanks, Robin. Yes, sir. So nice of you. So thanks, friends, for joining today. आज आपण ई इनवॉइसिंग बद्दल बोलणार आहात. आपल्या सर्वांनाच कल्पना असेल की ई इनवॉइसिंग इंडियामध्ये आता 1 ऑक्टोबरपासून म्हणजे जस्ट 5 ते 6 दिवसांमध्ये ॲप्लिकेबल होणार आहे. पण बिफोर आपण त्याच्या आधी थोड्या काही गोष्टी समजून घेऊ. मला वाटते सर्वांनाच कल्पना आहे की 1 जुलै 2017ला इंडियामध्ये GST इंट्रोड्यूस केला गेला. त्यानंतर तुम्ही बघाल की सुरुवातीला काही टेक्निकल ग्लिचेस होते. त्यामुळे जे GSTR 1, 2, 3 हे आपले वेगळे रिटर्न होते ते इंट्रोड्यूस नाही झाले. त्याच्याऐवजी आपण एक म्हणजे एक सबस्टिट्यूट म्हणून आपण GSTR 1 आणि 3B हे इनिशियली इंट्रोड्यूस केले. त्यानंतर तुम्हाला कल्पना असेल की 2018-19 मध्ये गव्हर्नमेंटने इनव्हॉइस मॅचिंग चालू केलं, ज्याला GSTR 2A म्हणतो आपण. ॲट द सेम टाइम आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की ई-वे बिल सुद्धा इंट्रोड्यूस केलं गेलं. 2019-20 मध्ये जर तुम्ही बघाल की 20% इनपुट टॅक्स क्रेडिटचं रिस्ट्रिक्शन आणलं होतं ऑक्टोबर 2019 मध्ये. ते 1 जानेवारी 2020 पासून 10% आणलं गेलं.
फेब्रुवारी टू ऑगस्ट महिन्यापर्यंत हे 10% रिस्ट्रिक्शन गव्हर्नमेंटनं कन्सिडर करायला नाही सांगितलं होतं आणि सप्टेंबरपासून परत ते 10% रिस्ट्रिक्शन रूल 36 सब क्लॉज 4 मध्ये ॲप्लिकेबल होणार आहे. आणि सर्वात मोठा जर आपण आता चेंज बघायला गेलं, तर 1 ऑक्टोबर 2020 पासून ई-इन्व्हॉइसिंग हे येणार आहे. आपल्या सर्वांनाच कल्पना असेल, की ई-इन्व्हॉइसिंग काय आता 1 ऑक्टोबरला पहिल्यांदा गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस नाही करत आहे. 1 जानेवारी 2020ला सुद्धा गव्हर्नमेंटनं म्हणलं होतं, की ई-इन्व्हॉइसिंग इंट्रोड्यूस केलं जाणार आहे आधी व्हॉलंटरी बेसिसवर आणि 1 एप्रिलपासून टार्गेट होतं, की ते कंपल्सरी बेसिसवर इंट्रोड्यूस करायचं. पण आपल्या सर्वांनाच माहीत आहे, की बिकॉज ऑफ कोरोना गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस करू नाही शकलं. त्यामुळे त्यांनी ऑक्टोबर महिना हा आता डिसाईड केलेला आहे, की इन्व्हॉइसिंग येणार आहे. तसं बघायला गेलं तर जस्ट 5 ते 6 दिवस राहिलेले आहेत. आज आपण या गोष्टीवर परत डिबेट किंवा डिस्कस करू शकतो, की ई-इन्व्हॉइसिंग परत पोस्टपोन होणार का? हा एक तुमच्या सर्वांच्या मनातला प्रश्न असेल. त्यावर मला वाटतं, की आता फक्त 5 ते 6 दिवस राहिलेले आहेत. आपण या प्रश्नावर आता विचार नाही करायला पाहिजे. जर गव्हर्नमेंटला पोस्टपोन करायचं होतं, तर गव्हर्नमेंटनं आता नोटिफिकेशन काढलं असतं. पण आतापर्यंतचं जे प्रोग्रेस बघता असं वाटतंय, की 1 ऑक्टोबर 2020ला ई-इन्व्हॉइसिंग नक्कीच येईल. जरी पोस्टपोनमेंट झाली, तरी मॅक्सिमम एखादा महिना किंवा काही दिवस गव्हर्नमेंट देईल. मॅक्सिमम झालं तर. तसं तर आता वाटतच नाही की गव्हर्नमेंट पोस्टपोन करेल. त्यामुळे आता आपण पूर्ण आपला फोकस जो आहे तो अंडरस्टँडिंगवर टाकू, की ई-इन्व्हॉइसिंग काय आहे? तर फ्रेंड्स, ई-इन्व्हॉइसिंग तुम्हाला कल्पना असेल, की ई-इन्व्हॉइसिंग म्हणजे पी-डी-एफ कॉपी आपल्या नॉर्मल इन्व्हॉइसची पी-डी-एफ कॉपी ज्याला म्हणतो तसं इन्व्हॉइसिंग नसतं. म्हणजे ई-इन्व्हॉइसिंग मला वाटतं सर्वांनाच कल्पना असेल सुद्धा या गोष्टीची. ई-इन्व्हॉइसिंग म्हणजे बेसिकली गव्हर्नमेंटला आपण एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये काही डेटा फील्ड्स शेअर करतो. आता याचा पर्पज काय असेल? तुम्ही म्हणाल, की का करायचं आम्ही? आमचं तर जी-एस-टी-आर-1मध्ये हा डेटा जातोच. तर काय होतं, की नॉट ओन्ली इन इंडिया, ग्लोबली भरपूर सारं टॅक्स इव्हेजन, टॅक्स फ्रॉड्स होतात. तर त्यामुळे गव्हर्नमेंट अक्रॉस द वर्ल्ड प्रिफर करतात ई-इन्व्हॉइसिंगच्या थ्रू टॅक्स पेअर करून डेटा ॲट द अर्लिएस्ट कलेक्ट करायचा. म्हणजे काय, की जसं तुम्ही इन्व्हॉइस रेज केलं, इमिडिएटली तुम्हाला गव्हर्नमेंटला तो डेटा शेअर करावा लागतो. त्यामुळं काय होतं, की गव्हर्नमेंटकडे तो डेटा जातो आणि त्यानंतर एकदा गव्हर्नमेंटकडे डेटा गेला, की त्यानंतर सबसिक्वेंटली जर कोणाला चेंजेस करायचे असतील, तर ते गव्हर्नमेंटला माहीत होतात आणि त्यामुळे एक जे थॉट प्रोसेस असते, की नंतर आपण चेंजेस करू, ती पण कुठेतरी कंट्रोलमध्ये येते आणि त्यामुळे गव्हर्नमेंटला जो टॅक्सचा इव्हेजन होतं, त्याला काहीतरी प्रमाणात एक कंट्रोल येतो. प्लस जे आपण ई-इन्व्हॉइसमध्ये जो डेटा गव्हर्नमेंटला एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये देतो, त्यांनी महत्त्वाचं काय होतं, की गव्हर्नमेंटला सर्व डेटा एक मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये भेटतो. ॲज ऑफ नाऊ जे तो आपण डिटेल देतो, ते डिटेल्स गव्हर्नमेंटला भेटत आहेत जी-एस-टी-आर-1मध्ये. पण ते कधी भेटतात? गव्हर्नमेंटला तुम्ही जी-एस-टी-आर-1 भरल्यानंतर. म्हणजे तुमचा ऑक्टोबर महिन्याचा जी-एस-टी-आर-1 तुम्ही 11 नोव्हेंबरला भरला, तर त्या दिवशी भेटतात. तर गव्हर्नमेंटला वाटतं की 30 ते 40 दिवसाचा टाईम लॅग आहे. गव्हर्नमेंटला सध्या वाटतं की रिअल टाईम बेसिसवर ॲज अँड व्हेन यू आर सप्लायिंग द गुड्स त्यावेळेस इन्व्हॉइसेस चा डिटेल्स भेटला पाहिजे. म्हणून गव्हर्नमेंट ई-इन्व्हॉइसिंगसाठी पुश करत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन्व्हॉइसिंगचा पूर्ण डेटा हा मशीन रिडेबल असतो. म्हणजे एखादं जे गव्हर्नमेंटकडे डिजिटल टूल असेल, ते पूर्ण या इन्व्हॉइसिंगच्या डेटामधून काही इम्पोर्टंट आस्पेक्ट जे गव्हर्नमेंटला पाहिजे, डिटेल्स पाहिजे, ते कॅप्चर करून गव्हर्नमेंटला शेअर करू शकेल. त्यामुळे गव्हर्नमेंटला कुठं फ्रॉड होत असेल किंवा काही इव्हेजन होत असेल, तर रिअल टाईम बेसिसवर कळेल. इनव्हॉइसिंग हा जो कन्सेप्ट आहे, जरी इंडियामध्ये आता 1 ऑक्टोबर 2020ला पहिल्यांदा येत असला, तर असं नाही आहे की ग्लोबली हा कन्सेप्ट नव्हताच आणि आपणच इंडियामध्ये पहिल्यांदा इंट्रोड्यूस करतोय. ग्लोबली सध्या अक्रॉस द वर्ल्ड हा कन्सेप्ट ऑलरेडी आहे. भरपूर साऱ्या कंट्री म्हणजे साऊथ कोरिया बघू आपण, जर्मनी बघू किंवा युरोपियन युनियनमध्ये सुद्धा आता प्रपोज केलं जातंय की ई-इन्व्हॉइसिंग यायला पाहिजे. फक्त सर्वात मोठा जर तुम्ही डिफरन्स बघाल ई-इन्व्हॉइसिंग ग्लोबली आणि इंडियामध्ये, तर ग्लोबली साऊथ कोरियासारख्या कंट्रीने 3-3 वर्ष दिलेले आहेत टॅक्स पेयरला टू गिअर अप फॉर ई-इन्व्हॉइसिंग. आपणच इंडियामध्ये असे आहेत, की आपण 30th जुलैला स्कीमा किंवा फॉर्मॅट आणला आणि आपण म्हणतो, की आता 1 ऑक्टोबरपासून म्हणजे जस्ट विथिन 2 मंथ्स टॅक्स पेयर शुड बी रेडी. तर तसं बघायला गेलं, की फार कमी टाईममध्ये गव्हर्नमेंट हे एक मोठा स्टेप्स घेत आहे असं आपण म्हणू शकतो आणि ते पण कोरोनाच्या टाईममध्ये. ॲडिशनली ई-इन्व्हॉइसिंग जरी ग्लोबली भरपूर साऱ्या कंट्रीमध्ये असलं, तरीसुद्धा एक महत्त्वाची बाब म्हणजे जगात जेवढे काही इन्व्हॉइसेस होतात, म्हणजे जगामध्ये जर 100 इन्व्हॉइसेस बनत असतात, तर फक्त 10% इन्व्हॉइसेस हे ई-इन्व्हॉइसेस असतात. म्हणजे आजतागायत सुद्धा जगामध्ये 90% जे ट्रान्झॅक्शन्स होतात, आपण म्हणू शकतो की 90% ट्रान्झॅक्शन नॉर्मल इन्व्हॉइसेसच न होतात आणि ई-इन्व्हॉइसेस फक्त 10% असतात. करेक्ट? पण तरीसुद्धा ही एक उल्लेखनीय बाब आहे की इंडियामध्ये आपण आता ई-इन्व्हॉइसिंग इंट्रोड्यूस करत आहोत. तर फ्रेंड्स तुम्ही म्हणाल, की गव्हर्नमेंट तर म्हणलं होतं, की आपल्याला जी-एस-टीचे नवीन रिटर्न आणणार आहेत आणि मधातच मग ई-इन्व्हॉइस का इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न करते? तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना कल्पना असेल, की जे नवीन रिटर्नची जी कन्सेप्ट आहे, ती गव्हर्नमेंटने पोस्टपोन केलेली आहे. पण गव्हर्नमेंट काय म्हणते, की नवीन रिटर्न जरी पोस्टपोन झाले, तर आपण इन्व्हॉइसिंगला आता ई-इन्व्हॉइसमध्ये कन्व्हर्ट करू.
तर तुम्ही म्हणाल, की ई-इन्व्हॉइस किंवा इन्व्हॉइसला गव्हर्नमेंट का एवढं इम्पोर्टन्स देत आहे, करेक्ट? त्याला का एवढा आपण जास्त इम्पोर्टन्स देतोय? त्याचं रिझन हे आहे, की इन्व्हॉइस म्हणजे एखाद्या बिझनेसचा पल्स म्हणजे एखाद्या बिझनेसची नाडी असल्यासारखं आहे. आणि तुम्हाला कल्पना असेल, की तुम्ही जर एखाद्या बिझनेसचा पल्स जर बघितला, तर तुम्हाला कल्पना येईल, की त्या बिझनेसमध्ये काय होतंय. म्हणजे जर तुम्ही एखाद्या बिझनेस बघितला, त्याची तुम्ही पर्चेसची बिलं बघा आणि तुम्ही त्याचे म्हणजे इन्कमचे बिलं बघा. म्हणजे पर्चेस काय केलेलं आहे आणि सेल काय केलेलं आहे. हे 2 जर तुम्ही बिलं बघितले, तर तुम्हाला लक्षात येईल ॲज अ अकाउंट्स टीम मेंबर, की या कंपनीचा बिझनेस काय आहे. मग तेच गव्हर्नमेंटला पाहिजे, की त्यांना बघायचं, की तुम्ही काय बिलं कोणाला देताय, करेक्ट? आउटवर्ड सप्लाय काय आहे तुमचा आणि इनवर्ड सप्लाय काय आहे. आणि हे जर सगळे ट्रान्झॅक्शन जर तुमचे बिझनेसचे पर्चेस आणि सेल्सचे जर ई-इन्व्हॉइसिंग तुम्हाला ॲप्लिकेबल असेल आणि जवळपास काही वर्षांमध्ये जर सगळ्यांना जर ई-इन्व्हॉइसिंग ॲप्लिकेबल झालं, तर गव्हर्नमेंटला क्लिअरली कळेल, की आपण काय पर्चेस करत आहोत आणि काय सेल करत आहोत. बरोबर आहे? आणि तो डेटा गव्हर्नमेंटला एक पल्स म्हणजे एखाद्या बिझनेसचा जर समजून घ्यायचा असेल, तर खूप इझिली अवेलेबल होऊन जाईल. त्यामुळे गव्हर्नमेंट थोडं फोकस करत आहे, की ई-इन्व्हॉइसिंगबद्दल. फ्रेंड्स, ई-इन्व्हॉइसिंग हा जो कन्सेप्ट आहे, हा आपण म्हणू शकतो टॅक्स आणि टेक्नॉलॉजीचा एक सुवर्ण मध्य आहे. म्हणजे आपल्याला ई-इन्व्हॉइसिंग जर समजायचं असेल, तर आपल्याला टॅक्स पण समजायला पाहिजे आणि आपल्याला टेक्नॉलॉजी पण समजावी लागेल. तर टॅक्स समजण्यासाठी तुम्हाला जी-एस-टीचा ॲक्ट वाचावा लागेल, रूल्स वाचावे लागतील आणि काही नोटिफिकेशन्स आलेले आहेत ई-इन्व्हॉइसच्या संदर्भामध्ये, ते बघावे लागतात आणि टेक्नॉलॉजी जर आपल्याला समजायची असेल ई-इन्व्हॉइसिंगची, तर आपल्याला ई-इन्व्हॉइसची जी वेबसाईट आहे, त्याला व्हिजिट करावं लागेल आणि नक्कीच जोहोची सुद्धा जी वेबसाईट आहे, त्याला सुद्धा आपण व्हिजिट करू शकतो. तर पहिल्यांदा आपण ॲक्टचे प्रोव्हिजन बघून घेऊ आणि त्यानंतर आपण टेक्नॉलॉजी रिलेटेड डिस्कशन करू. तर मित्रांनो तुम्हाला कल्पना आहेच, की ॲक्टमध्ये इन्व्हॉइसबद्दल काही डिस्कशन आहे. ते आहे सेक्शन 2 सब क्लॉज 66 मध्ये. त्यामध्ये असं म्हणलेलं आहे, की इन्व्हॉइस म्हणजे हे असं डॉक्युमेंट आहे, जे सेक्शन 31 मध्ये जी-एस-टी ॲक्टच्या डिस्कस केलेलं आहे. तर सेक्शन 31 जी-एस-टी ॲक्टचं काय म्हणतं, की बेसिकली जो पण काही सप्लायर आहे, म्हणजे एखादा जो बिझनेस आहे, जो जी-एस-टीमध्ये रजिस्टर्ड आहे, त्यांनी काही सप्लाय ऑफ गुड्स केला किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिस केलं, तर दोन्ही केसमध्ये त्याला एक टॅक्स इन्व्हॉइस नावाचं एक डॉक्युमेंट त्याला इश्यू करावं लागेल. बरोबर आहे? ते सेक्शन 31 मध्ये म्हणलेलं आहे. तर राइट नाऊ आपण सर्वजण टॅक्स इन्व्हॉइस इश्यू करतो. ज्यावेळेस तुम्ही सप्लाय ऑफ गुड्स करता किंवा ज्यावेळेस तुम्ही सप्लाय ऑफ सर्व्हिस करता. तर आता गव्हर्नमेंट आणखी एक ॲडिशनल स्टेप त्यामध्ये टाकलेली आहे. गव्हर्नमेंट रूल 48 अमेंड केलेला आहे गव्हर्नमेंटनं आणि त्याच्यामध्ये रूल्स सब क्लॉज 4 आणि 5 ॲड केलेत आणि गव्हर्नमेंट म्हणतंय, की तुम्ही जे टॅक्स इन्व्हॉइस इश्यू करताय, ते टॅक्स इन्व्हॉइस एका प्रिस्क्राईब मॅनरमध्ये तुम्हाला इश्यू करावा लागेल आणि तो मॅनर काय आहे? ते एक फॉर्म दिलेला आहे गव्हर्नमेंटनं जी-एस-टी इन्व्ह 01 म्हणून आणि हा जो इन्व्ह 01 या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काही गव्हर्नमेंटला डिटेल्स सबमिट करायचे आहेत आणि ते कुठे सबमिट करायचे? ई-इन्व्हॉइसच्या पोर्टलला. आणि जर ते आपण अप्रोप्रिएटली सबमिट केले, तर आपल्याला आय-आर-एन कोड आणि क्यूआर कोड म्हणजे आय-आर-एन नंबर आणि क्यूआर कोड भेटेल. तो क्यूआर कोड आपल्याला आपल्या इन्व्हॉइसमध्ये प्रिंट करायचा आणि आपल्याला नंतरच ते टॅक्स इन्व्हॉइस गव्हर्नमेंट त्या कस्टमरला आपल्याला द्यायचं आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे रूल 48 सब क्लॉज 5 मध्ये लिहिलेला आहे. जर तर आपण काय म्हणत होतो, की रूल 48 गव्हर्नमेंटनं अमेंड केला आणि गव्हर्नमेंट म्हणतंय, की आता तुम्ही इन्व्हॉइस इश्यू करताय, पण त्याला एका पर्टिक्युलर मॅनरने इश्यू करा. बरं, एक म्हणजे पद्धत दिलेली आहे, की तुमच्या इन्व्हॉइसचा डेटा गव्हर्नमेंटच्या पोर्टलला अपलोड करा. त्यांच्याकडून क्यूआर कोड आणि आय-आर-एन नंबर घ्या. तो नंबर तुमच्या इन्व्हॉइसवर ॲड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते इन्व्हॉइस कस्टमरला इश्यू करा, असं गव्हर्नमेंट म्हणतंय. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब आणि हा रूल 48 सब क्लॉज 5 हा तुम्ही लिहून घ्या किंवा नक्कीच तुम्हाला प्रेझेंटेशनची पण पॉइंट भेटणार आहे, ही प्रेझेंटेशनची कॉपी. तर हा नोट करून घ्या. जर तुमच्या बिझनेसमध्ये ई-इन्व्हॉइस ॲप्लिकेबल असेल आणि तुम्ही नॉर्मल इन्व्हॉइस इश्यू केलं, तर त्या केसमध्ये त्या इन्व्हॉइसला काहीच व्हॅल्यू राहणार नाही. कारण की रूल 48(5) म्हणते, "इट शॅल नॉट बी ट्रीटेड ॲज अ इन्व्हॉइस ओन्ली." आणि त्याचा इम्पॅक्ट कोणाला होणार? जर तुमची कंपनी ही समजा 600 करोडची कंपनी आहे आणि तुम्हाला ई-इन्व्हॉइस ॲप्लिकेबल आहे आणि तुम्ही नॉर्मल इन्व्हॉइस इश्यू केलं, तर तो जो पर्चेसर आहे, ज्यानं गुड्स किंवा सर्व्हिसेस तुमच्याकडून बाय केलेला आहे येस. सो ई-इन्व्हॉइसिंग कोणाला ॲप्लिकेबल आहे, ते समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल, की इन्व्हॉइसिंग कोणाला ॲप्लिकेबल नाही आहे. तर धन्यवाद मित्रांनो. काही टेक्निकल ग्लिच होता. त्यामुळे सिन्सिअर अपॉलॉजीज. पण आपण कंटिन्यू करू. तर मित्रांनो, ई-इन्व्हॉइसिंग कोणाला ॲप्लिकेबल नाहीये. तर गव्हर्नमेंटनं काही स्पेसिफाईड बिझनेसला सांगितलंय, की तुम्हाला ई-इन्व्हॉइसिंग ॲप्लिकेबल नाही. का सांगितलंय गव्हर्नमेंटने हे, ते आपण समजून घेऊ आणि कोणाला सांगितलंय. तर बेसिकली गव्हर्नमेंट काय म्हणते, की जर तुमचं एस-ई-झेड युनिट असेल, तुम्ही इन्शुरर असाल, बँकिंग कंपनी असाल, एन-बी-एफ-सी या सगळ्या कंपन्यांमध्ये ना ट्रान्झॅक्शनचा जो व्हॉल्यूम असतो, तो जबरदस्त किंवा खूप जास्त असतो. करेक्ट. तर गव्हर्नमेंटचं असं इनिशियली त्यांचं अंडरस्टँडिंग आहे, की या सो एस-ई-झेड युनिटला ॲप्लिकेबल नाही आहे, इन्शुररला नाही आहे. पण ॲट द सेम पॉइंट प्लीज नोट, की एस-ई-झेड डेव्हलपरला ई-इन्व्हॉइसिंग ॲप्लिकेबल असणार आहे. बँकिंगमध्ये जर बघाल तुम्ही एखादं जसं बँकिंग किंवा इन्शुरन्स कंपनीचं आपण जे म्हणतो,
तर बँकिंग जर तुमचा बिझनेस असेल, करेक्ट, तर तुम्हाला प्रॅक्टिकली हे ॲप्लिकेबल नाही आहे ई इन्व्हॉइसिंग, बिकॉज हे जे एक्झम्पशन गव्हर्नमेंटने दिलेलं आहे क्वा एंटिटी आहे. पण तरीसुद्धा ऑन अ सेफर साईड जर तुमची बँक असेल आणि तुम्ही रेंटिंगचा काही बिझनेस करत असाल, तुमचा नक्कीच 500 करोडच्या वरचा ट्रान्झॅक्शनचा टर्नओव्हर असेल, तर प्रेफरेबल आहे की इन्व्हॉइसिंगला तुम्ही ऑप्ट करू शकता किंवा जाऊ शकता. पण गव्हर्नमेंटने ॲज ऑफ ना एक्झम्पशन दिलेलं आहे. तर ॲग्रिगेट टर्नओव्हरची जी डेफिनेशन दिलेली आहे गव्हर्नमेंटनं, ती जी-एस-टी ॲक्टमध्ये दिलेली आहे. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे सेक्शन 2 सब क्लॉज 6 मध्ये. तर मित्रांनो, एक नोट करून घ्या. ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये तुमचा एक्झाम टर्नओव्हर सुद्धा इन्क्लूड होतो. प्रॅक्टिकली तुमचे एक्सपोर्ट सुद्धा होतात आणि प्लस जर तुमचं मल्टिपल स्टेटमध्ये प्रेझेन्स असेल, तुम्हाला माहीत आहे की तुमचा पॅन नंबर एक आहे, पण तुमचं महाराष्ट्रात, गुजरात, दिल्ली असे 2-3 स्टेटमध्ये जर प्रेझेन्स असेल, तर ज्या बिझनेस म्हणजे तुमच्या जे युनिटसुद्धा ट्रान्झॅक्शन होतात, त्या सर्व ट्रान्झॅक्शनला तुम्हाला ॲड करावं लागेल आणि मग तुम्हाला ॲग्रीगेट टर्नओव्हर डिस्क्लोज करावं लागेल. जर तो ॲग्रीगेट टर्नओव्हर जर 500 करोडपेक्षा वर असेल, तर तुम्हाला ई इन्व्हॉइसिंग ॲप्लिकेबल आहे. ॲज अ इंटरमिडिएट स्टेप गव्हर्नमेंटनं तुम्हाला जी-एस-टी यांना कल्पना असेल, एक ईमेल पाठवला असेल, जर तुमचा 500 करोडच्या वर टर्नओव्हर असेल, तर अशा प्रकारचा तुम्हाला ईमेल आलेला असेल. काही-काही केसमध्ये प्लीज नोट करा, की हा ईमेल ना कधी-कधी स्पॅम फोल्डरमध्ये जातो. कारण की हा जनरली बल्क मेल पाठवलेला असतो गव्हर्नमेंटकडून किंवा जी-एस-टी-कडून. तर तुमचे स्पॅम फोल्डर सुद्धा चेक करा. जर समजा तुमचा टर्नओव्हर 500 करोडच्या वर असेल, कधी-कधी असा ईमेल आलेला स्पॅम फोल्डरमध्ये तर नाही, जंक फोल्डरमध्ये तर नाही, हे एकदा चेक करून घ्या. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल, की आमचा टर्नओव्हर तर 500 करोडपेक्षा वर आहे आणि आम्हाला ईमेल आलेला नाही आहे, तर प्लीज करा. एक तुम्ही करू शकता, गव्हर्नमेंटला तुम्ही एनेबलमेंटसाठी, की आमची कंपनीचा टर्नओव्हर 500 करोडपेक्षा जास्त आहे, आम्हाला ई इन्व्हॉइसिंगला एनेबल केलं जावं अशी रिक्वेस्ट पाठवू शकता. त्यानंतर गव्हर्नमेंट तुम्हाला एनेबल करेल ई इन्व्हॉइसिंगसाठी. आणि बिफोर जर तुम्हाला वाटत असेल, की इन्व्हॉइसिंग तुमच्या कस्टमर ला ॲप्लिकेबल आहे का नाही, म्हणजे त्याचा 500 करोडच्या वर टर्नओव्हर आहे का नाही, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जाऊन, म्हणजे ई इन्व्हॉइसिंगच्या वेबसाईटला जाऊन सुद्धा चेक करू शकता. तर आता काही तुमच्या माइंडमध्ये प्रश्न आले असतील, की इन्व्हॉइसिंग जर 500 करोडपेक्षा जास्त लोकांना ॲप्लिकेबल आहे, तर असे इंडियामध्ये किती बिझनेसेस असतात ज्यांना इम्पॅक्ट झाला असेल? जर आपण ई इन्व्हॉइसिंगचं पूर्ण डॉक्युमेंट बघितलं, लक्षात येईल, की जवळपास 7,500 टॅक्स पेयर्स आहेत पॅन बेस्डवर आणि जी-एस-टी-एन बेसवर बघितलं तर 50,000 टॅक्स पेयर आहेत, ज्यांना ई इन्व्हॉइसिंग प्रॅक्टिकली ॲप्लिकेबल होईल. बरोबर आहे? तर तुम्ही म्हणाल हे तर फारच कमी आहे, कारण की जवळपास 1,30,00,000 जी-एस-टी पेयर रजिस्टर्ड आहेत इंडियामध्ये, करेक्ट? तर त्या मानाने 45,000 किंवा 50,000 टॅक्स पेयर किंवा जी-एस-टी-एन नंबरला जर ॲप्लिकेबल तर फार कमी टॅक्स पेयर बेस आहे. म्हणजे 0.1%च होऊन जाईल हे तर. पण तरीसुद्धा मित्रांनो, प्लीज नोट करा, जरी हा 0.1% जरी टॅक्स पेयर बेस असला, तरी जवळपास 45% टॅक्स कलेक्शन, जवळपास 45% टॅक्स कलेक्शन या टॅक्स पेयरकडून होतं. आणि हे काय एंड नाहीये, ही सुरुवात आहे फक्त. म्हणजे आधी 500 करोडवाल्या टॅक्स पेयरला ॲप्लिकेबल होईल. एकदा या सर्व कंपन्यांना हे परफेक्टली सिस्टम सेट झालं, की हळू नंतर मग 250 करोड होऊ शकतो, 100 करोड, मग 50 करोड, 5 करोड, असं गव्हर्नमेंट स्टेप बाय स्टेप, फेज बाय फेज सगळ्या कंपन्यांना ई इन्व्हॉइसिंग ॲप्लिकेबल करू शकतो. आणखी एक Uh, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे so, जर hello. सो सो वी आर सेइंग ॲज अ सप्लायर, the only entities who are above 500 crore they are impacted. But as a buyer, I think everybody who is buying from B2B supplies, means if you are claiming input tax credit, practically even you are impacted. And why you are impacted? आप क्यों इम्पॅक्ट, आपण काय इम्पॅक्ट झालेला आहे त्या चेंजमुळं? तुम्हाला सर्व बायर्स म्हणजे ॲज अ बायर आपल्याला सर्वांना बघावं लागेल, की माझा जो सप्लायर आहे, तो 500 करोडपेक्षा वरचा आहे का? कारण की जर ते 500 करोडच्या वर असेल, तर त्यांनी मला ई इन्व्हॉइसच दिलं पाहिजे. कारण की जर त्यांनी मला नॉर्मल इन्व्हॉइस दिलं, तर माझा इनपुट टॅक्स क्रेडिटचा जो राईट आहे, तो सुद्धा म्हणजे डाउटफुल होऊ शकतो. त्यामुळे प्लीज चेक करा, ॲज अ बायर तुम्ही तुमच्या सप्लायरचा एकदा व्हेंडॉर ड्यू डिलिजन्स करून घ्यायला पाहिजे, की माझे किती सप्लायर हे 500 करोडच्या वर आहेत आणि ते मला 1 ऑक्टोबरपासून ई इन्व्हॉइस, ई डेबिट नोट, ई क्रेडिट नोट देत आहेत का नाही? हे फार महत्त्वाचा पॉइंट आहे. हा तुम्ही एकदा ॲज अ रिसिपियंट, ॲज अ बायर हा आपण लक्षात ठेवणं जरुरी आहे. तर आता तुमच्या माइंडमध्ये प्रश्न असेल, की इन्व्हॉइसिंग म्हणजे काय? म्हणजे फक्त इन्व्हॉइससाठी ॲप्लिकेबल आहे का इन्व्हॉइसिंग? तर नाही. आपल्याला ई इन्व्हॉइस, ई क्रेडिट नोट आणि ई डेबिट नोट हे 3 डॉक्युमेंट इश्यू करायचे आहेत 1 ऑक्टोबर 2020 पासून, जर ई इन्व्हॉइसिंग ॲप्लिकेबल असेल तर. तर तुम्ही म्हणाल, की कोणत्या डॉक्युमेंटला इन्व्हॉइसिंग किंवा इलेक्ट्रॉनिक इन्व्हॉइसिंगचा कन्सेप्ट ॲप्लिकेबल नाही आहे? तर बिल ऑफ सप्लाय आहे, जे आपण एक्झम्प्टेड गुड्ससाठी इश्यू करतो, त्याला नाही आहे ॲप्लिकेबल. प्लस डिलिव्हरी चलान आहे, तुमचं रिसीट व्हाउचर, परत पेमेंट व्हाउचर, या सर्व डॉक्युमेंटला ई इन्व्हॉइसिंग ॲप्लिकेबल नाही आहे. तर कशाला ॲप्लिकेबल आहे? जसं आपण म्हणलं, ई इन्व्हॉइस, ई डेबिट नोट आणि ई क्रेडिट नोट या 3 डॉक्युमेंटला ई इन्व्हॉइसिंगचा कन्सेप्ट ॲप्लिकेबल आहे.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ई-इन्व्हॉइसिंग हे फक्त बी-टू-बी ट्रान्झॅक्शनसाठी सध्या ॲप्लिकेबल केलेलं आहे गव्हर्नमेंटनं. म्हणजे जिथे तुमचं बी-टू-सी ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर, म्हणजे कन्झ्युमर म्हणजे काय, जो पर्सन क्रेडिट घेत नाही, त्याचा जी-एस-टी रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे. तर त्या केसमध्ये बेसिकली ई-इन्व्हॉइसिंग तुम्हाला इश्यू करायची गरज नाही. तिथं आपण नॉर्मल इन्व्हॉइसेस इश्यू करू शकतो. तुम्ही म्हणाल मी गव्हर्नमेंटला सुद्धा सप्लाय करतो, त्या केसमध्ये काय करायला पाहिजे? तर जर तुम्ही गव्हर्नमेंटला सप्लाय करत असाल, तर त्याला बी-टू-जी म्हणतो आपण आणि जवळपास आता गव्हर्नमेंट डिपार्टमेंट सुद्धा जी-एस-टीमध्ये रजिस्टर्ड आहेत. तर आपण म्हणू शकतो की बी-टू-जीमध्ये सुद्धा तुम्हाला ई-इन्व्हॉइसिंग इश्यू करावं लागेल. आता तुम्ही म्हणाल, की आमचा डोमेस्टिक सप्लाय आहे, आम्ही एक्सपोर्ट करतो आणि आम्ही इम्पोर्ट सुद्धा करतो. तर यामध्ये कसं इन्व्हॉइसिंग ॲप्लिकेबल असेल? तर मित्रांनो, जर डोमेस्टिक सप्लाय असेल, तुमचा 500 करोडच्या वर टर्नओव्हर असेल, तर जसं आपण म्हणले, की इन्व्हॉइसिंग ॲप्लिकेबल आहे बी-टू-बी ट्रान्झॅक्शनला. एक्सपोर्टला जर बघाल तुम्ही, एक्सपोर्टला सुद्धा तुम्हाला ई-इन्व्हॉइसिंग ॲप्लिकेबल आहे आणि डीम्ड एक्सपोर्टला सुद्धा. आणि इम्पोर्टला जर बघाल, तर इम्पोर्टला तुम्हाला कल्पना आहे, की आपण इम्पोर्ट करताना बिल ऑफ एंट्री ही कस्टममधून फाईल केली जाते. तर तिथे आपल्याला ई-इन्व्हॉइसिंगचा कन्सेप्ट ॲप्लिकेबल सध्या नाही आहे. भरपूरदा तुमच्या माइंडमध्ये प्रश्न येईल, की रिव्हर्स चार्जला ई-इन्व्हॉइसिंग लागेल का नाही? फॉरवर्ड चार्जला तर ॲप्लिकेबल आहे. तर प्लीज नोट करा, रिव्हर्स चार्जसाठी ई-इन्व्हॉइसिंग कन्सेप्ट ॲप्लिकेबल नाही आहे. म्हणजे जर तुम्ही एखादा ॲडव्होकेटची सर्व्हिसेस घेतली, तर तुम्हाला माहिती आहे सेल्फ इन्व्हॉइस जनरेट करावा लागतो आपल्याला, बरोबर आहे? तर सेल्फ इन्व्हॉइस ज्यावेळेस तुम्ही जनरेट कराल, तर त्याला ई-इन्व्हॉइसिंगमध्ये करायची गरज नाहीये. तुम्ही नॉर्मल सेल्फ इन्व्हॉइस जनरेट करू शकता रिव्हर्स चार्जमध्ये. मित्रांनो, तर तुम्ही म्हणाल, की ठीक आहे, आता प्रोसेस काय असणार आहे ई-इन्व्हॉइसची? तर प्रोसेस काय असते? तुम्हाला सर्वांना नॉर्मल बिझनेस प्रोसेस माहीत आहे, की एखाद्या तुम्ही जर सप्लायर असाल, तर तुमचा जो कस्टमर आहे त्याच्यासोबत तुम्ही ॲग्रीमेंट किंवा पर्चेस ऑर्डर साइन करता. नंतर ज्या दिवशी तुम्हाला माल किंवा गुड्स डिस्पॅच करायचे आहेत, तर त्या दिवशी तुम्ही ते गुड्सचे एक इन्व्हॉइस बनवता. त्याच्यानंतर आपण एक ई-वे बिल बनवतो. त्यानंतर तो माल कस्टमरला आपण सेंड करतो. त्यानंतर आपलं जी-एस-टी-आर बनला, तुम्ही डिटेल्स अपडेट करता नेक्स्ट मंथमध्ये. जी-एस-टी-आर 3बी फाईल करता. त्याच्यानंतर वर्ष संपल्यानंतर आपण एक ॲन्युअल रिटर्न फाईल करतो, जी-एस-टी-आर 9 ज्याला म्हणतो. प्लस तुम्ही ॲन्युअल ऑडिट करता, 9C ज्याला म्हणतो आपण. आणि त्यानंतर जर डिपार्टमेंटनं काही क्वेरी, इन्क्वायरी केली किंवा डेटा काय मागितला, तर तो तुम्ही डिपार्टमेंटला ऑफिसरला सबमिट करता. तर या प्रकारची जनरली आपली प्रोसेस होती 1 ऑक्टोबर 2020च्या आधी. 1 ऑक्टोबर 2020 नंतर काय होणार आहे, जवळपास ज्या 8 स्टेप्स आहेत, त्या तर जशाल तशाच राहणार आहेत. फक्त 3 नवीन स्टेप्स गव्हर्नमेंटने ॲड केलेल्या आहेत आणि त्यात ते 3 नवीन कोणत्या स्टेप्स आहेत? एक, तुम्हाला जेसन एक फाईल क्रिएट करायची, म्हणजे इन्व्हॉइसचा जो डेटा आहे, तो तुम्हाला एका जेसन फॉर्मॅटमध्ये क्रिएट करायचा आहे आणि तो फॉर्मॅटचा जो डेटा आहे, तो गव्हर्नमेंटच्या पोर्टलला अपलोड करायचा आहे. एकदा तो तुम्ही अपलोड केला, तर तुम्हाला जेसन फॉर्मॅटमध्ये फाईल परत वापस भेटेल. फक्त त्याच्यामध्ये चेंज असेल, तुम्हाला क्यूआर कोड आणि आयआरएन सुद्धा त्यामध्ये भेटेल. तर तुम्हाला काय करायचंय आपल्या सर्वांना, तो क्यूआर कोड आणि आयआरएन नंबर हा आपल्या इन्व्हॉइसमध्ये इन्कॉर्पोरेट करायचा आहे आणि त्यानंतर आपण इन्व्हॉइस प्रिंट करू शकतो आणि त्यानंतर आपण ई-वे बिल जनरेट करणार. सेम प्रोसेस कंटिन्यू करणार, जी आता सध्या करत आहेत. म्हणजे फ्रॉम स्टेप 1 टू 8 जे आधी होतं, त्याच्याऐवजी आता 1 टू 11, कारण की 3 नवीन स्टेप्स याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत. ह्या स्टेप्स आपण डिटेलमध्ये सुद्धा पुढच्या काही स्लाइड्समध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, भरपूरदा आपल्या माइंडमध्ये प्रश्न येईल, की इनव्हॉइस का गव्हर्नमेंटच्या पोर्टलला आपल्याला जाऊन प्रिपेअर किंवा जनरेट करायचं आहे का नाही? हा फक्त इनव्हॉइसचा जो कन्सेप्ट आहे, गव्हर्नमेंटला फक्त इंटिमेट करायचे आहेत आपल्याला डिटेल्स प्रॅक्टिकली, बरोबर? आता तुम्हाला कल्पना असेल, की जर ई-वे बिलबद्दल आपण बोललं, तर एखादा सप्लायर सुद्धा ई-वे बिल बनवू शकतो, रिसिपियंट सुद्धा बनवू शकतो आणि एखादा ट्रान्सपोर्टर सुद्धा ई-वे बिल बनवू शकतो. ई-इन्व्हॉइसबद्दल कसं आहे, की फक्त सप्लायरच ई-इन्व्हॉइस बनवू शकतो. ट्रान्सपोर्टर किंवा रिसिपियंटला त्याची ऑथॉरिटी दिलेली नाही आहे. जर तुमचा ई-कॉमर्सचा बिझनेस असेल, तर त्यांना सुद्धा स्पेशल सिनारिओमध्ये ऑथराईज केलेलं आहे. पण ते जर सोडलं, तर जनरली ॲज अ थंब रूल तुम्ही माइंडमध्ये लक्षात ठेवू शकता, की फक्त सप्लायरलाच ऑथॉरिटी आहे टू जनरेट अ ई-इन्व्हॉइस. तर तुम्ही म्हणाल, की कसं प्रिपेअर करायचं इन्व्हॉइस? तर ई-इन्व्हॉइस प्रिपेअर करण्यासाठी पहिल्यांदा आपलं जे नॉर्मल अकाउंटिंगची प्रोसेस आहे, अकाउंटमध्ये आपण जसं इन्व्हॉइस जनरेट करतो, तर ती कंटिन्यू राहणार आहे. फक्त काय करायचं आपल्याला, जो आपल्याला डेटा आहे, इन्व्हॉइसचा जो डेटा आहे, तो प्रॉपर जेसन फॉर्मॅटमध्ये ॲड करायचा आहे पहिल्यांदा, बरोबर आहे? तर ते गव्हर्नमेंटने एक बल्क ईमेल एक बल्क टूल दिलेला आहे ई-इन्व्हॉइसिंग जनरेट करण्यासाठी. तर ते बल्क टूलचा आपण वापर करू शकतो किंवा आपण एपीआय इंटिग्रेशन सुद्धा करू शकतो डायरेक्टली गव्हर्नमेंटच्या जी-एस-टीच्या पोर्टलमध्ये किंवा आपण एपीआय इंटिग्रेशन जी-एस-पीच्या थ्रू सुद्धा करू शकतो आणि आपल्या माझ्या आपल्या या ट्रेनिंगच्या काही वेळानंतर Zohoची टीम स्पेसिफिकली तुम्हाला Zohoमधून कसं आपण इन्व्हॉइसिंगची फॅसिलिटी यूज करू शकतो, ते सुद्धा त्याच्यावर डिटेलमध्ये डिस्कस करेल काही मिनिटामध्येच. तर मित्रांनो, एकदा तुम्ही जेसन फाईल क्रिएट केली,
की तुम्हाला गव्हर्नमेंटच्या पोर्टलला लॉग इन करायचं आहे आणि ती जेसन फाईल सबमिट करायची. एकदा ती फाईल सबमिट केलेली व्हॅलिडेट झाली, की तुम्हाला जेसन जसं म्हणलं आपण एक इन्व्हॉइस रेफरन्स नंबर म्हणजे एक आय-आर-पी जे आहे ते आयरन एक जनरेट करेल आणि क्यूआर कोड जनरेट करेल आणि आय-आर-पी हे साइन सुद्धा करेल ते ई-इन्व्हॉइस डिजिटली आणि हे एकदा डिटेल तुमच्याकडे आले, की तुम्ही ते सेम डिटेल तुमच्या नॉर्मल इन्व्हॉइसमध्ये इन्कॉर्पोरेट करू शकता क्यूआर कोड वगैरे आणि तुम्ही ते इन्व्हॉइस कस्टमरला इश्यू करू शकता. मित्रांनो प्लीज नोट करा क्यूआर कोड हे एक बारकोड सारखं असतं. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या भरपूर म्हणजे बिस्किट, चॉकलेट आज आपण काही जरी घेतलं, तर त्यावर एक बारकोड असतो. तर तशा प्रकारचा क्यूआर कोड असतो. तो आपल्याला इन्कॉर्पोरेट करावा लागेल. आणि जो आय-आर-एन नंबर आहे, तो क्यूआर कोडमध्ये इन्कॉर्पोरेटेड असतो. पण तुम्ही म्हणाल, की आय-आर-एन नंबरची गरज काय आहे? तर गव्हर्नमेंट काय म्हणतंय, की जेवढे पण इंडियामध्ये इन्व्हॉइसेस इश्यू होणार, त्याला गव्हर्नमेंट एक 16 म्हणजे 64 डिजिटचा एक आय-आर-एन नंबर देणार आहे. आणि हा जो आय-आर-एन नंबर आहे, हा युनिक असणार आहे. थ्रूआउट इंडिया त्या फायनान्शियल इयरसाठी तो नंबर एकदम युनिक नंबर असणार आहे. आणि त्यांनी सर्वात मोठा फायदा काय होणार आहे, की नॉट ओन्ली तुमच्या कस्टमरसोबत ट्रान्झॅक्शन करताना हा इन्व्हॉइस युजफुल असेल, पण जर तुम्हाला उद्या बँकिंग म्हणजे लोन घ्यायचं असेल, तर तिथे सुद्धा ई-इन्व्हॉइसेस हेल्पफुल राहतील. कारण की तो रिलायबल असेल डॉक्युमेंट कारण की ते गव्हर्नमेंटकडून सुद्धा तुम्ही इंटिमेट केलेलं आहे म्हणून. त्यानंतर मित्रांनो प्लीज नोट करा, आय-आर-एन नंबर डुप्लिकेट होऊ शकत नाही. तर तिथे एक सुद्धा गव्हर्नमेंटला चांगल्या प्रकारे कंट्रोल राहील. करेक्ट? आता क्यूआर कोड जसं आपण म्हणलं, क्यूआर कोड इज नथिंग बट इज लाइक अ सिंपल जो आपला बारकोड असतो तसा आहे. तर क्यूआर कोडची सगळ्यात महत्त्वाची एक हेल्प जी होणार आहे, की क्यूआर कोड हा तुमच्या इन्व्हॉइसवर जर असेल, तर मोबाईलचा जर कॅमेरा जरी आपण यूज केला, तर आपल्याला जवळपास 8 डिटेल त्या क्यूआर कोड स्कॅन केला की दिसेल आणि त्या 8 डिटेलमध्ये आय-आर-एन नंबर सुद्धा एम्बेडेड असणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं असेल भरपूर साऱ्या ट्रेनिंगमध्ये असं म्हणलं जातंय, की तुमच्या इन्व्हॉइसवर क्यूआर कोड असला, बरोबर आहे, बाकीच्या डिटेल्समध्ये की तुमचं ई-इन्व्हॉइसचं कंप्लायन्स झालं. का झालंय? कारण की आय-आर-एन नंबर हा सीरियल नंबर 8 जर तुम्ही बघाल क्यूआर कोडमध्ये ऑलरेडी एम्बेडेड असणार आहे. मित्रांनो काही आणखी इम्पोर्टंट गोष्टी, की ज्यावेळेस आपल्याला गव्हर्नमेंटला डिटेल्स सबमिट करायच्यात, कम्युनिकेट करायचे त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जो स्कीमा आहे, बरोबर आहे. स्कीमा म्हणजे फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट गव्हर्नमेंटनं 30 जुलैला काही चेंजेस केलेत आणि त्यानंतर सुद्धा गव्हर्नमेंटनं कंटिन्युअसली चेंजेस केलेले आहेत या फॉर्मॅटमध्ये. तर त्या फॉर्मॅटमध्ये काही गव्हर्नमेंटनं फील्ड ज्या आहेत, त्या काही चेंजेस केलेल्या आहेत. तर त्या कोणत्या फील्ड चेंजेस केलेल्या आहेत, त्या आपण थोड्या समजून घेऊ. डिस्काउंटची जी फील्ड आहे, ती गव्हर्नमेंटने चेंज केलेली आहे. एक्सपोर्टची ड्युटीचे डिटेल्स आधी नव्हते, ते आता एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनमध्ये गव्हर्नमेंटने ॲड केलेली आहे. प्लस कंट्रीचे काही कोड जे आहेत, ते कस्टम्स मधून आपण यूज करू शकतो, ते गव्हर्नमेंटने चेंज केलेलं आहे. तर अशा प्रकारे काही गव्हर्नमेंटने चेंजेस केलेले आहेत ई-इन्व्हॉइसच्या स्कीमा किंवा फॉर्मॅटमध्ये. आता तुम्ही म्हणाल, की ई-इन्व्हॉइसमध्ये जवळपास 130 प्लस फॉर्मॅट गव्हर्नमेंट मागतंय. तर 130च्या 130 डेटा फील्ड आपल्याला ॲड करायचे आहेत का? गव्हर्नमेंटला शेअर करायचे आहेत का? तर मित्रांनो, हे सगळे जे मध्ये गव्हर्नमेंट जो डेटा मागतो, हा सगळे फील्ड्स कंपल्सरी नाही आहेत. त्यामधल्या काही फील्ड्स मॅन्डेटरी किंवा कंपल्सरी आहेत आणि काही ऑप्शनल आहेत. तर कंपल्सरी कोणत्या फील्ड्स आहेत? जसं की ॲज अ सप्लायर तुमचं नाव काय आहे? जी-एस-टी-एन नंबर काय आहे? तुमचा ॲड्रेस काय आहे? बायरचं नाव काय? बायरचा जी-एस-टी-एन नंबर काय आहे? टॅक्स अमाउंट किती आहे? क्वांटिटी किती आहे? तर अशा काही फील्ड्स गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत, त्या मॅन्डेटरी आहेत. जर त्या सोडल्या, तर भरपूर सारे ऑप्शनल फील्ड आहेत. म्हणजे 130 मधल्या 130 ॲप्लिकेबल होणार नाही आहेत. जवळपास 30-40 फील्ड तुम्ही म्हणू शकता, की ॲप्लिकेबल होणार आहेत. फक्त एक आपल्या सर्वांना लक्षात ठेवायला पाहिजे बाब महत्त्वाची म्हणजे, की ज्या फील्ड ॲप्लिकेबल आहेत, यांचा जो फॉर्मॅट आहे, हा एक्झॅक्टली तोच फॉर्मॅट पाहिजे जो गव्हर्नमेंटला रिक्वायर्ड आहे. म्हणजे तुमचा इन्व्हॉइस नंबर जर चालू होणार असेल, तर तो इन्व्हॉइस नंबर समजा 1 आहे, तर तुम्ही 001 असा तुम्ही इन्व्हॉइस नंबर आता देऊ शकणार नाही. तुम्हाला 1 पासूनच तुमचा इन्व्हॉइस नंबर चालू झाला पाहिजे. याचं रिझन काय आहे, की मशीनला 001 आणि 1 हे 2 नंबर वेगवेगळे वाटतात. ज्यावेळेस की ॲज अ ह्युमन आपल्याला लक्षात येतं, की 001 म्हणजे 1 नंबरच आहे. पण मशीनला ते कळत नाही. त्यामुळे गव्हर्नमेंट म्हणते, की जे पण तुमचे इन्व्हॉइस नंबर चालू होणार आहेत, दे शुड स्टार्ट विथ 1. दे कॅनॉट स्टार्ट विथ 0. तर अशा काही प्रकारच्या बारीक इम्पोर्टंट गोष्टी आहेत, ज्या सर्वांनी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर नंतर तुम्ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-वे बिलच्या रिलेटेड डेटासुद्धा आता आपण इन्व्हॉइसच्या वेळेसच देऊ शकतो गव्हर्नमेंटला. जर तुम्ही ई-इन्व्हॉइस जनरेट करताना ई-वे बिल रिलेटेड डेटा म्हणजे व्हेइकल नंबर वगैरे नाही दिलं, तर तुम्ही सेपरेटली पार्ट बी ज्यावेळेस तुम्ही ई-वे बिल जनरेट करणार, त्यावेळेस तुम्ही ते ॲड करू शकता. तर मित्रांनो, तुमचं ई-इन्व्हॉइस ज्यावेळेस व्हॅलिड होईल, तर प्रॅक्टिकली अशा प्रकारे ते दिसेल. तुम्हाला जो तो डॉट, डॉट, ब्लॅक डॉट दिसतायत, ते प्रॅक्टिकली ते बेसिकली क्यूआर कोड आहे.
तो क्यूआर कोड तुम्ही कुठे पण पहिल्या पानावर तुमच्या इन्व्हॉइसच्या प्रिंट करू शकता, असं गव्हर्नमेंटनं म्हणलेलं आहे. फक्त त्याची साईज वगैरे जर तुम्ही म्हणाल तर जवळपास ऑन एन एव्हरेज 2x2चं लोकं ठेवतायत ऑन साईज. पण तशी रिस्ट्रिक्शन नाहीये. फक्त गव्हर्नमेंट काय म्हणते, की तो रीडेबल पाहिजे. म्हणजे तुम्ही मोबाईल जवळ नेला तुमचा कॅमेरा चालू करून, की तो बरोबर दिसला पाहिजे आणि त्यांनी स्कॅन केलं पाहिजे डिटेल्स, एवढाच पर्पज आहे. प्लस जो तुमचा जर तुम्ही प्रिंटेड कॉपी देणार असाल तुमच्या इन्व्हॉइसची, तर तिथे तुम्हाला एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवायला पाहिजे, की तुमच्याकडे डॉट मॅट्रिक्स म्हणजे जुना जर प्रिंटर असेल डॉट मॅट्रिक्सचा, तर त्याला क्यूआर कोड बरोबर दिसत नाही. तर तिथे तुम्हाला इंकजेट वगैरे किंवा लेटेस्टच प्रिंटर वापरावा लागेल. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ई-इन्व्हॉइस हे इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट आहे. तर तिथे ई-इन्व्हॉइसला डुप्लिकेट, ट्रिप्लिकेट कॉपीची काही रिक्वायरमेंट नाही आहे. तुम्ही एक जरी कॉपी म्हणजे ई-इन्व्हॉइस इलेक्ट्रॉनिक आहे, तर त्याच्यामुळे त्याचे काही डुप्लिकेट, ट्रिप्लिकेट जे जसं फिजिकल इन्व्हॉइसला रिक्वायरमेंट असते, तशी आता काही रिक्वायरमेंट नाही आहे. मित्रांनो, ई-इन्व्हॉइस एकदा जनरेट केलं, की तुमच्या मनात प्रश्न असेल, की नंतर काय होणार आहे? एकदा आपण मित्रांनो आय-आर-पी म्हणजे इन्व्हॉइस रजिस्ट्रेशन पोर्टलला जाऊन ई-इन्व्हॉइस जनरेट केलं, आय-आर-एन नंबर जनरेट केला, तर गव्हर्नमेंटकडे तुम्ही तो डिटेल सबमिट करताय. बरोबर आहे? तर गव्हर्नमेंट काय म्हणते, एकदा तुम्ही इन्व्हॉइसचा डेटा आमच्याकडे सबमिट केला, तो सेम डेटा आम्ही ई-वे बिलसाठी ऑटो पॉप्युलेट करून देऊ. म्हणजे तुम्हाला परत ई-वे बिल बनवताना परत ती गोष्ट किंवा ते डिटेल्स परत ॲड करायची गरज पडणार नाही. सेकंड इम्पॉर्टंट थिंग आहे, की जर तुम्ही जी-एस-टी-आर-1 बघाल, तर तुमच्या जी-एस-टी-आर-1चे काही टेबलसुद्धा जे आहेत, टेबल 4A आहे, 4B, 4C हे ऑटो पॉप्युलेट गव्हर्नमेंट करून देईल. त्यामुळे काय होईल, की तुम्हाला परत-परत डेटा किंवा डिटेल्स हे परत सबमिट करावे नाही लागणार. पण मित्रांनो प्लीज नोट करा, जी-एस-टी-आर-1चे फक्त काही टेबलच ऑटो पॉप्युलेट होणार आहे. असं नाही आहे, की सगळा तुमचा जी-एस-टी-आर-1 जशाल तसा ऑटो पॉप्युलेट होणार आहे. त्याचं रिझन काय आहे, की जसं आपण म्हणलं, की फक्त बी-टू-बी ट्रान्झॅक्शनच फक्त ई-इन्व्हॉइसिंगला ॲप्लिकेबल आहे. त्यामुळे तुमच्या जी-एस-टी-आर-1 फक्त बी-टू-बी ट्रान्झॅक्शन ऑटो पॉप्युलेट होतात. बी-टू-सी ट्रान्झॅक्शन तर तुम्हाला ॲडिशनली सबमिट करावेच लागतात. प्लस तुमचा ॲडव्हान्सचा डिटेल्स, काही एच-एस-एनचे डिटेल्स हे तुम्हाला सेपरेटली ॲड करावेच लागणार आहेत. तर अशा प्रकारे तुमचं जी-एस-टी-आर-1 सुद्धा तयार होऊन जाईल. एकदा तुम्ही ई-इन्व्हॉइसिंगला ॲप्लिकेबल असाल, तर ई-इन्व्हॉइसिंग झालं, ई-वे बिल ऑटो पॉप्युलेट झालं आणि तुमचा जी-एस-टी-आर-1 सुद्धा काही प्रमाणात ऑटो पॉप्युलेट झालेला आहे. तर मित्रांनो, आणखी काही इम्पोर्टंट पॉइंट आपण समजून घेऊ ई-इन्व्हॉइसच्या कन्सेप्टमध्ये. इन्व्हॉइसिंगचं कॅन्सलेशन होऊ शकतं का? म्हणजे एकदा जर तुम्ही इन्व्हॉइस जनरेट केलं, तर होऊ शकतं का? तर आन्सर आहे येस. तुम्ही कॅन्सल करू शकता इन्व्हॉइस. फक्त त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, की ते 24 आवर्समध्ये 24 आवर्समध्ये तुम्हाला करावं लागेल. मग तुम्ही म्हणाल, की एखाद्या वेळेस 24 घंटे निघून गेले, तर काय करायचं? तर जर तुमचं ई-इन्व्हॉइस तुम्ही जनरेट केलं आणि नंतर लक्षात आलं, की अरे मी काही चूक केली होती, हे मला नाही द्यायचं आता आणि 2-3 दिवस झाले. तर गव्हर्नमेंट काय म्हणते, की तुम्हाला जी-एस-टी-आर-1 मध्ये क्रेडिट नोटच्या थ्रू ते कॅन्सल करावं लागेल. अदरवाईज तुम्ही एकदा जनरेट केलं 24 आवर्सच्या लिमिट एकदा क्रॉस झाली, की तुम्हाला ई-इन्व्हॉइस कॅन्सल करता येणार नाही. तर हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सेकंड इम्पोर्टंट थिंग, जर तुम्ही ई-इन्व्हॉइस जनरेट केलं, तुम्ही ई-वे बिल जनरेट केलं, करेक्ट? तर तुम्हाला जर ई-इन्व्हॉइस कॅन्सल करायचं असेल, तर आधी तुम्हाला ई-वे बिल कॅन्सल करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला ई-इन्व्हॉइस कॅन्सल करता येईल. तर हा एक महत्त्वाचा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर मित्रांनो जेवढे तुम्ही कॅन्सल केलेले आहेत इन्व्हॉइसचे वगैरे डिटेल ते सुद्धा ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. पण 24 आवर्स हा महत्त्वाचा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा, की 24 घंट्याच्या वर जर तुम्ही क्रॉस झालं, की आपल्याला फक्त जी-एस-टी-आर-1च्या थ्रू, क्रेडिट नोटच्या थ्रूच तुम्हाला ते चेंजेस करता येतात. मित्रांनो, काही गव्हर्नमेंटने एफ-ए-क्यू सुद्धा ई-इन्व्हॉइसबद्दल दिलेले आहेत. आता काही इम्पोर्टंट जे पॉइंट आहेत, की फॉर एक्झाम्पल मी गुड्स ट्रान्सपोर्ट करत आहे, तर मी ई-वे बिल सोबत ई-इन्व्हॉइस पण ठेवायचं आहे का? तर या बाबतीत आन्सर आहे येस. पण याच्याबद्दल आणखी जास्त गाईडन्स गव्हर्नमेंट काही दिवसांना तुम्हाला बाय वे ऑफ अ सर्क्युलर किंवा नोटिफिकेशन देईल, की बेसिकली गुड्स ज्यावेळेस ट्रान्सपोर्ट करत असतात, त्यावेळेस काय-काय डॉक्युमेंट ॲड करायला पाहिजे किंवा एका ट्रान्सपोर्टरच्या सोबत काय-काय डिटेल्स जायला पाहिजे. याच्याबद्दल गव्हर्नमेंट आणखी काही दिवसात क्लॅरिटी देणार आहे. ॲडिशनली काही इम्पोर्टंट चॅलेंजेस आपण समजून घेऊ, की ई-इन्व्हॉइसबद्दल काय चॅलेंजेस येणार आहेत 1 ऑक्टोबर 2020 पासून. तर मित्रांनो, काही चॅलेंजेस सप्लायरसाठी येणार आहेत, काही चॅलेंजेस रिसिपियंटसाठी येणार आहेत. सप्लायरसाठी जर तुम्ही बघाल, तर तुम्हाला लक्षात आलं असेल, की ई-इन्व्हॉइसिंग जे आहे हे कोविड टाईममध्ये म्हणजे कोरोना ज्यावेळेस ऑलरेडी एवढं लोकांना त्रास देतोय, त्यावेळेस ऑलरेडी कंपनीतले लोकं कामाला म्हणजे वर्क फ्रॉम होम करतायत, अवेलेबल नाही आहेत. तर त्यावेळेस कोरोना टाईममध्ये ई-इन्व्हॉइसिंग आणल्यामुळे नक्कीच थोडा प्रॅक्टिकल चॅलेंज आहे सगळ्या लोकांना. तर तो एक मोठा चॅलेंज झालेला आहे. तर पण बऱ्यापैकी मला वाटते आय-टी कंपनी ई-इन्व्हॉइसला सपोर्ट करतात, जो सपोर्ट करतं. तर वर्क फ्रॉम होममधून सुद्धा ते बऱ्यापैकी कंप्लायन्स किंवा सपोर्ट देऊ शकत आहेत. पण तरीसुद्धा थोडं चॅलेंज आहेच. प्लस ई-इन्व्हॉइसिंग आल्यानंतर काय झालेलं आहे आता 1 ऑक्टोबरपासून
तुम्हाला gst.gov.in ही वेबसाईट आपल्याला जीएसटीच्या रिटर्नसाठी यूज करावं लागते. ई-वे बिलसाठी एक सेपरेट वेबसाईट आहे आणि ई-इन्व्हॉइसिंगसाठी आता तिसरं पोर्टल. म्हणजे एका जीएसटी पीअरने किती सारे कंप्लायन्स करावे लागतात हे तुम्हाला लक्षात येईल, की 3-3 ठिकाणी जाऊन आपल्याला कंप्लायन्स करावं लागतात. तर नक्कीच जीएसटी पीअरचा लोड वाढलेला आहे यामध्ये. काही जीएसटी पीअरचं म्हणणं आहे, की जर ई-इन्व्हॉइसिंग आलं, तर ई-वे बिल परत कशाला कंटिन्यू करायला पाहिजे? तर ॲज ऑफ नाऊ असं वाटतंय, की ते गव्हर्नमेंट कंटिन्यू करेल आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम काही वर्षानंतर मे बी फक्त ई-इन्व्हॉइसच ॲप्लिकेबल राहील, ई-वे बिल निघून जाईल. त्यानंतर जर आपण बघायला गेलं, की रिकन्सिलेशन हा एक ॲडिशनल तुम्हाला कंप्लायन्स वाढेल. म्हणजे तुम्ही किती नॉर्मल इन्व्हॉइसेस इश्यू केलेत, किती ई-इन्व्हॉइस इश्यू केले याचा डेटा तुम्हाला ठेवावा लागेल. प्लस ॲज अ रिसिपियंट तुम्ही किती नॉर्मल इन्व्हॉइस इश्यू केले, किती ई-इन्व्हॉइस रिसीव्ह केले त्याचा डेटा तुम्हाला ठेवावा लागेल. ॲडिशनली जर तुमच्या गावामध्ये समजा इलेक्ट्रिसिटी गेली, आता तुम्ही बघितलंच असेल, की कधी-कधी टेक्निकल ग्लिचेस येतात. इलेक्ट्रिसिटी गेली असेल, इंटरनेट नसेल, ई-आर-पी तुमचा डाऊन असेल, तर अशा केसमध्ये तुम्ही काय करणार? याच्याबद्दल गव्हर्नमेंटने आणखी काही क्लॅरिटी दिलेली नाही आहे. मे बी इन डेज टू कम दे विल गिव्ह सम क्लॅरिटी ऑन दॅट. ॲडिशनली जसं आपण म्हणालो, की फक्त 5 ते 6 दिवस राहिलेले आहेत. फार कमी टाईम राहिलेला आहे. पॉझिटिव्ह ऑफ टाईम आहे. त्यामुळे लवकरात लवकर ई-इन्व्हॉइसचा कन्सेप्ट अंडरस्टँड करून आपण आपल्या कंपनीमध्ये हा इन्कॉर्पोरेट केला पाहिजे. हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे आणि आणखी ॲडिशनली आपण समजून घेऊ 1-2 महत्त्वाच्या गोष्टी. ॲज अ रिसिपियंट जर ॲज अ पार्टिसिपंट तुम्ही आज जॉइन केलेला आहे आणि तुमच्या कंपनीचा टर्नओव्हर फक्त अझ्युम करू आपण की 200 करोड आहे. तर सध्या तर तुम्हाला ई-इन्व्हॉइसिंग ॲप्लिकेबल नाही आहे. पण ॲट द सेम टाईम जसं आपण म्हणालो, की तुम्हाला एवढं इन्शुअर करावं लागेल, की जर माझा जो सप्लायर आहे, तो जर ई-इन्व्हॉइसिंगला ॲप्लिकेबल त्याला जर असेल, तर त्यांनी मला कंपल्सरीली ई-इन्व्हॉइस इश्यू केलं पाहिजे. अदरवाईज मला इनपुट टॅक्स क्रेडिटची क्लेम करायचं, त्याला क्वेश्चन मार्क होऊ शकतो. तर तुम्ही म्हणाल, "मी कसं चेक करू?" तर गव्हर्नमेंटच्या ई-इन्व्हॉइसच्या पोर्टलला आपण जाऊन हे इथं व्हेरिफाय करू शकता, की माझे किती व्हेंडॉर आहेत. किती व्हेंडॉर आहेत, त्यांनी ई-इन्व्हॉइस द्यायला पाहिजे आणि त्यांनी जर ई-इन्व्हॉइस दिलं मला, तर ते तुम्ही व्हेरिफाय सुद्धा करू शकता, जर त्यांच्याकडून जेसन फाईल जर तुम्ही घेतली तर. तर त्यामुळे मित्रांनो प्लीज नोट करा, हा एक इम्पोर्टंट आस्पेक्ट आहे, की ॲज अ रिसिपियंट सुद्धा तुमच्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्हाला काही ड्यू डिलिजन्स करावा लागेल. बरोबर आहे? की एक तर ई-इन्व्हॉइसिंग माझ्या व्हेंडरला ॲप्लिकेबल आहे का नाही आणि सेकंड त्यांना दिलेले ई-इन्व्हॉइस व्हॅलिड आहे का नाही? या दोन्ही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. बरोबर? आणि त्यामध्ये गव्हर्नमेंट सुद्धा ज्यावेळेस तुमच्याकडे ऑडिट वगैरेला येईल, ते सुद्धा ते म्हणताल, की तुमच्याकडे ई-इन्व्हॉइस किती रिसीव्ह झालेले आहेत आणि नॉर्मल इन्व्हॉइसेस किती रिसीव्ह झालेले आहेत. करेक्ट? तर त्यामुळे आम्ही काय सजेस्ट करू तुम्हाला सर्वांना, की तुम्ही एक फॉर्मल एक ईमेल तुमच्या सगळ्या व्हेंडरला पाठवू शकता, की तुम्हाला ई-इन्व्हॉइसिंग ॲप्लिकेबल आहे का नाही याच्याबद्दल आम्हाला कन्फर्मेशन द्या. म्हणजे जर ई-इन्व्हॉइसिंग ॲप्लिकेबल असेल, तर तुम्ही आम्हाला इन्व्हॉइस इश्यू करा. जर तुमचे नॉर्मल इन्व्हॉइसिंग ॲप्लिकेबल असेल, तर आम्हाला नॉर्मल इन्व्हॉइस इश्यू करा. तर अशा प्रकारे आपण एक पॉइंट टाकू शकतो. प्लस तुम्ही हे सुद्धा सांगू शकता सगळ्या लोकांना, की बेसिकली जर तुमचं ई-इन्व्हॉइसिंग ॲप्लिकेबल असेल आणि तुम्ही मला जर नॉर्मल इन्व्हॉइस दिलं, तर त्याचं जे काही टेक्निकल काही पेनल्टी वगैरे काही लागल्या, तर त्या तुमच्या ॲज अ व्हेंडर वर आम्ही त्या रिकव्हर करू तुमच्याकडून. बरोबर आहे? तर हे एक इम्पोर्टंट आस्पेक्ट आहे. सेकंड इम्पोर्टंट आस्पेक्ट तुमचे सगळे जे खर्च आहेत, एक्सपेंडिचर आहेत, त्याला सुद्धा तुम्ही बायफर्गेट करू शकता नॉर्मल इन्व्हॉइसेस आणि ई-इन्व्हॉइसेसमध्ये. कारण की तुमच्या जी ऑडिटमध्ये किंवा डिपार्टमेंटल ऑफिसरकडून याची रिक्वायरमेंट एखाद्या वेळेस येऊ शकते, की आम्हाला इन्व्हॉइस आणि ई-इन्व्हॉइसचे बायफर्गेशन द्या म्हणून. प्लस मित्रांनो प्लीज नोट करा, जर तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉइसिंग कन्सेप्ट ॲप्लिकेबल असेल, तर 1 ऑक्टोबरपासून जे पण डेबिट नोट, क्रेडिट नोट, इन्व्हॉइसेस तुम्ही इश्यू करणार आहेत, तुम्हाला कंपल्सरीली ते सगळे ई-इन्व्हॉइस, ई-डेबिट नोट आणि ई-क्रेडिट नोटच इश्यू करावे लागतात. तर हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्हाला ॲप्लिकेबल असेल तर. तर मित्रांनो, जर आपल्याला काही इम्पोर्टंट टेक अवे जर घ्यायचे असले, तर फक्त काही दिवसच आपल्या हातात राहिलेले आहेत. त्यामुळे ई-इन्व्हॉइसिंग इमिडिएटली तुम्ही इम्प्लिमेंट करायला पाहिजे. नक्कीच Zoho तुम्हाला 100% सपोर्ट करेल. काही प्रश्न असेल तर नक्की तुम्ही Zoho टीमला विचारू शकता. लवकरात लवकर तुम्ही टेस्टिंग करायला पाहिजे ई-इन्व्हॉइसिंगचे जे तुमचं टूल आहे त्याचा यूज करून आणि 1 ऑक्टोबरपर्यंत मग तुम्ही ई-इन्व्हॉइसिंग इश्यू करू शकता कस्टमरला तुमच्या. बरोबर? तर विथ धिस मित्रांनो आपण वी आर थ्रू विथ आवर सेशन ऑन ई-इन्व्हॉइसिंग. आय होप की तुम्हाला पूर्ण प्रकारे ई-इन्व्हॉइसिंगचा कन्सेप्ट कळलेला आहे. आम्ही अपोलोजाइज करतो, की काही टेक्निकल ग्लिचमुळे काही सेकंद मला वाटते काही वेळेस थोडं टू अँड फ्रो झालं. तर काही प्रश्न राहिले असताल तर नक्कीच तुम्ही चॅट बॉक्समध्ये किंवा क्वेश्चन एंड आन्सरमध्ये प्लीज विचारा. मीनवाईल तुम्हाला आम्ही याच्या Zohoचा आमचा जो प्रॉडक्ट आहे, त्याचा आता लाईव्ह आता डेमो देतो आणि तो तुम्हाला नक्कीच युजफुल राहील. सो आय रिक्वेस्ट रॉबिन टू टेक अस थ्रू द डेमो अँड मीनवाईल जे पार्टिसिपंट्स आहेत ते सर्वजण प्रश्न जे त्यांचे आहेत क्वेश्चन आन्सर ते क्वेश्चन एंड आन्सर बॉक्समध्ये विचारू शकतात.
Thank you so much, sir, for the session. Friends, we'll move on to the demo session now. हेलो एवरीवन, गुड इवनिंग। मैं अमित बात कर रहा हूँ जोहो बुक्स की टीम से, और आज के इस सेशन में हम देखेंगे कि जोहो बुक्स से ई इनवॉइसिंग कैसे जनरेट कर सकते हैं। बट शुरू करने के पहले एक बार चैट बॉक्स में मुझे पिंग करके बताइए कि मेरी स्क्रीन और मेरी आवाज़ क्लियरली आ रही है आपको, या तो यस डाल के या फिर थम्स अप डाल के। ठीक है, शायद सबको मेरी आवाज़ क्लियर आ रही है और स्क्रीन भी आ रही है, तो मैं स्टार्ट करता हूँ। तो जोहो बुक से जब अगर हमें ई इनवॉइस जनरेट करना होगा, तो सबसे पहले हमें क्या करना है कि हमारा जोहो बुक्स अकाउंट हमारे जो आईआरपी का पोर्टल होता है उसके साथ में हमें लिंक करना होगा, कनेक्ट करना होगा। जोहो बुक्स के अंदर में आपको आईआरपी का जो कनेक्शन का ऑप्शन है, आपको ये कहाँ पे मिलेगा? इसके लिए आपको सेटिंग्स आइकॉन में जाना होगा, प्रेफरेंसेस में जाना होगा, ई इनवॉइसिंग में जाना होगा। अभी चूँकि हम लोगों ने ऑलरेडी इसको कॉन्फ़िगर कर रखा है, कनेक्ट कर रखा है, इस कारण से यहाँ पे कनेक्ट नाउ का ऑप्शन नहीं दिख रहा है। लेकिन जब अगर आप स्टार्ट करेंगे तो आपको यहाँ कनेक्ट नाउ का ऑप्शन आएगा। जब आप कनेक्ट नाउ पे क्लिक करेंगे तो आपसे यहाँ पे यूज़र नेम और पासवर्ड डालने को पूछा जाएगा। यहाँ पे आपको वो यूज़र नेम और पासवर्ड डालना है जब आपने जोहो कॉरपोरेशन को ई वे बिल के पोर्टल पे एज ए जीएसटी सुविधा प्रोवाइडर रजिस्टर किया था। तो रजिस्टर करने के बाद में आपने वहाँ पे जोहो कॉरपोरेशन के लिए एक अलग से यूज़र नेम और पासवर्ड बनाया था। तो आपको वो यूज़र नेम और पासवर्ड यहाँ पे डालना है। और या तो फिर अगर अभी तक आपने जोहो कॉरपोरेशन को ई वे बिल के पोर्टल पे रजिस्टर नहीं किया है जी एज ए जीएसटी सुविधा प्रोवाइडर, सो उस कंडीशन में आपको आईआरपी के पोर्टल पे जाना है, वहाँ पे जोहो कॉरपोरेशन को एज ए जीएसटी सुविधा प्रोवाइडर रजिस्टर करना है। रजिस्टर करने के बाद में आपको वहाँ पे जोहो कॉरपोरेशन के लिए अलग से एक यूज़र नेम और पासवर्ड बनाना होता है। वो बनाने के बाद में सेम वही यूज़र नेम और पासवर्ड आपको यहाँ पे ला के डालना है। जब आप कनेक्ट नाउ पे क्लिक करेंगे, आपसे यूज़र नेम और पासवर्ड डालने को कहा जाएगा, आपको वही डालना है और आपको उसको कनेक्ट नाउ करना है। एक बार कनेक्ट नाउ करने के बाद में यहाँ पे आपका जो यूज़र नेम होगा वो दिखेगा और ये इस तरह से दिखेगा पेज, मतलब कि आपका ये कनेक्ट हो चुका है। अब कनेक्ट होने के बाद में जो गवर्नमेंट का नियम है उसके हिसाब से हमें अपने जो इन्वाइसेस होते हैं, क्रेडिट नोट होता है और जो डेबिट नोट होता है, ये तीन चीज़ों की एंट्री जो है हमें अपने आईआरपी पोर्टल पे पुश करनी होती है और उसका आईआरएन नंबर जनरेट करना होता है। हम अपने जोहो बुक्स में ये तीनों ट्रांजेक्शन का ऑप्शन सपोर्ट करते हैं। ये तीनों ट्रांजेक्शन आप यहाँ से बनाने के बाद में आईआरपी के पोर्टल पे पुश कर सकते हैं और उसका नंबर जनरेट कर सकते हैं। तो अब शुरू करते हैं और देखते हैं कि हम यहाँ पे इन्वाइसेस किस तरह से बना सकते हैं और किस तरह से उसे पुश कर सकते हैं। सबसे पहले गवर्नमेंट ने क्या कर रखा है कि कुछ चीज़ें मैंडेटरी कर रखी हैं कि अगर आपको आईआरएन नंबर जनरेट करना है किसी भी ट्रांजैक्शन का, तो कुछ इन्फॉर्मेशन आपको मैंडेटरी है कि देने ही देने हैं, जैसे कि इनवाइस का नंबर, इनवाइस का डेट, बिलिंग एड्रेस, आइटम डिटेल्स, कुछ इस तरह की चीज़ें। तो अब ये चीज़ें आप मिस ना कर जाएं, इस कारण से हमने भी जोहो बुक्स में इन सारे फील्ड को एज ए मैंडेटरी बना रखा है। जैसे कि अगर हमें इनवाइस बनाना होगा तो हम जाएंगे सेल्स के मॉड्यूल के अंदर, सेल्स मॉड्यूल के अंदर इनवाइसेस में, इन्वाइसेस में जाके हमें या तो यहाँ पे प्लस न्यू पे क्लिक करना है या तो फिर इस प्लस न्यू पे भी हम क्लिक कर सकते हैं। यहाँ पे अब हमें कस्टमर का नाम सेलेक्ट करना होगा। हमने कस्टमर का नाम सेलेक्ट किया और जैसा कि मैंने आपको बताया कि जो फील्ड्स कुछ हैं, जैसे कि बिलिंग एड्रेस हो गया उनका, या फिर इनवाइस का नंबर, इनवाइस का डेट, आइटम डिटेल, ये सारी चीज़ें हम लोगों ने रेड में दी हैं ताकि आप इसे मिस ना करें। मैंडेटली आपको डालना ही डालना है। यहाँ पे हमने आइटम का नाम डाल लिया और इसे अब हम यहाँ से सेव एज ड्राफ्ट करेंगे। सेव एज ड्राफ्ट का ही ऑप्शन केवल इसलिए अवेलेबल है क्योंकि जब अगर आपने ई इनवॉइसिंग का ऑप्शन ले रखा है, मतलब आपके जो भी ट्रांजेक्शन होंगे सबसे पहले उसका आईआरएन नंबर जनरेट होगा और तभी आप उसे अपने क्लाइंट को भेज सकते हैं। इसलिए डायरेक्ट हमने यहाँ पे सेव एज ड्राफ्ट का ऑप्शन दिया है। आपको इनवॉइस बनाने के बाद में उसे सेव एज ड्राफ्ट करना है। सेव एज ड्राफ्ट होने के बाद में अगर आपके ऑर्गेनाइजेशन में अगर अप्रूवल का सिस्टम है, अप्रूवल अगर आपने सेट कर रखा है, तो आपको इसे सबसे पहले अप्रूव करना होगा, अप्रूवल करवाना होगा। तो मैंने यहाँ से सबमिट किया अप्रूवल के लिए।
और चूँकि मेरे पास में अप्रूवल का भी ऑप्शन है तो मैं इसे डायरेक्टली अप्रूव भी कर सकता हूँ। अगर आपने मल्टी लेवल अप्रूवल सेट कर रखा है अपने ऑर्गेनाइजेशन में, तो उस कंडीशन में जो फाइनल अप्रूवर होते हैं उनके अप्रूव करने के बाद ही आप ट्रांजेक्शन को आईआरपी पोर्टल पे पुश कर सकते हैं। अभी हम यहाँ पे देखेंगे तो इनवाइस का जो स्टेटस है ये है येट टू बी पुश्ड, मतलब अभी तक हम लोगों ने पुश नहीं किया है। अब पुश करने के लिए इसी ट्रांजेक्शन के ऊपर में ही हमें ऑप्शन मिल रहा है पुश टू आईआरपी का बटन है, इस पर हम क्लिक करेंगे ही, और क्लिक करते ही विद इन ए सेकेंड क्या है कि हमारा डेटा यहाँ से आईआरपी के पोर्टल पे पुश होगा। वो हमारे सारे जो डिटेल्स हैं, जो भी हमने डिटेल्स डाले हैं इनवाइसेस में, उसको वैलिडेट करेगा। जित सारी इन्फॉर्मेशन सही होने पे वो हमें फिर रिस्पॉन्स करेंगे इसके क्यूआर कोड के साथ में और इसका आईआरएन नंबर के साथ में, और वो सारी की सारी इन्फॉर्मेशन हमारे इसी इनवाइस के टेम्पलेट पे ऑटोमेटिकली आ जाएगी। हमने क्लिक करके इसका जनरेट कर लिया आईआरएन नंबर, और इसको जब स्क्रॉल डाउन करेंगे तो यहाँ देख सकते हैं हम लोग कि इसका जो क्यूआर कोड है और आईआरएन नंबर ऑटोमेटिक जनरेट होके और यहाँ पे दिखने भी लगा। अभी जैसे सर ने बताया कि अभी के सेशन में कि क्यूआर कोड तो ज़रूरी है, वो तो आपको डालना ही है, बट आईआरएन नंबर है वो ऑप्शनल होता है, आप चाहें तो रखें नहीं तो हटा सकते हैं। तो अगर इसके लिए भी हमने सेटिंग दिया है कि आप चाहें तो इसे कस्टमाइज़ कर सकते हैं एडिट टेम्पलेट पे। कंटिन्यू करके यहाँ फुटर में आपको ऑप्शन मिल जाएगा कि अगर आप चाहें तो आईआरएन नंबर या तो शो और हाइड भी कर सकते हैं। इसको चेक या अनचेक करके आप इसे सेव कर लीजिए, उसके हिसाब से सेटिंग आपकी काम करेगी। तो ये हो गया कि हमने देखा कि हम ट्रांजेक्शन को किस तरह से पुश कर सकते हैं एक सिंगल ट्रांजेक्शन को। बट अगर हमारी बड़ी कंपनी है, दिन भर में अगर हमारे 50-60 इन्वाइसेस बनते हैं, तो उस कंडीशन में क्या हमें फिर से एक एक करके सारे ट्रांजेक्शन पुश करने होंगे? नहीं। सो इसके लिए हमने जोहो बुक्स में एक सॉल्यूशन दिया है। डायरेक्ट यहाँ पे आपको क्या करना होता है, ऑल इन्वाइसेस के फ़िल्टर पे क्लिक करना है। ये टू बी पुश फॉर ई इन्वाइसिंग का फ़िल्टर हमने दिया है। मतलब जब आप इस पर क्लिक करेंगे तो सॉफ्टवेयर आपको वो सारे डॉक्यूमेंट को निकाल के देगा, सारे इन्वाइसेस को उनको छाट के देगा आपको, जो अभी तक पोर्टल पे मतलब आईआरपी पोर्टल पे पुश नहीं हुए हैं। अब यहाँ से आप क्या कर सकते हैं, लेफ़्ट साइड से जो भी इन्वाइसेस आपको सेंड करने हैं, पुश करने हैं आईआरपी पोर्टल पे, आप मल्टीपल सेलेक्ट कर लीजिए बल्क में, और मोर पे क्लिक करके उनको पुश टू आईआरपी कर सकते हैं। मतलब हम सिंगल ट्रांजेक्शन को भी पुश कर सकते हैं, और अगर हमें बल्क में करना हो तो बल्क में भी हम ट्रांजेक्शन को पुश कर सकते हैं आईआरपी पोर्टल पे, और उसका आईआरएन नंबर जनरेट कर सकते हैं। इवन यहाँ पे हमने सारे ट्रांजेक्शन्स के पास में स्टेटस भी दिखा रखा है एक आइकॉन के साथ में कि ये ट्रांजेक्शन वेदर आपका इसका आईआरएन नंबर जनरेट हो चुका है या फिर किस स्टेटस में है। यहाँ पे ग्रीन कलर में अगर देखें तो ये ग्रीन कलर का मतलब है कि इसका आईआरएन नंबर जनरेट हो चुका है। जो रेड कलर में है ये हमने जनरेट किया है और लेटर बाद में इसे हमने कैंसिल कर दिया है। जो येलो कलर है मतलब कि अभी ये पुश होना बाकी है, ट्रांजेक्शन तो हमने बनाया है बट अभी आईआरपी पोर्टल पे पुश नहीं किया है। अब नेक्स्ट इसमें देखते हैं हम लोग कैंसिलेशन। अब कुछ इस तरह के भी केस हो सकते हैं कि जब हमने ट्रांजेक्शन तो बना दिया, आईआरएन नंबर भी जनरेट कर लिया हमने, बाद में हमें पता चला कि मैंने तो उसमें कुछ गलत इन्फॉर्मेशन डाल रखी है, हमारा इनवॉइस का जो नंबर गलत है, या फिर अमाउंट मैंने कुछ गलत डाल दिया है। अमाउंट मुझे डालना था 4,000, मैंने डाल दिया है मिस्टेक से 40,000 रुपये। अब इन सारी चीज़ों में हमें चेंजेस करनी है, तो यहाँ पे चेंजेस को दो पार्ट में बांटा गया है। एक होता है 24 घंटे के पहले और एक होता है 24 घंटे के बाद। मतलब आईआरएन नंबर जनरेट होने के 24 घंटे के अंदर और 24 घंटे के बाद। तो अगर आईआरएन नंबर जनरेट होने के 24 घंटे के अंदर अगर आपको कैंसिल करना है उस इनवॉइस को, तो आप डायरेक्टली जोहो बुक से ही कैंसिल कर सकते हैं। इसको कैंसिल करने के लिए आपने जो ट्रांजेक्शन बनाया है उस पर आपको क्लिक करना है। क्लिक करने के बाद में जस्ट इनवॉइस के ऊपर में आपको कैंसिल ई इनवॉइस का ऑप्शन मिल जाएगा। कैंसिल ई इनवॉइस पे क्लिक करना है, आपको रीज़न लेना है कि किस रीज़न से आप इसको कैंसिल कर रहे हैं, और यहाँ रिमार्क्स में आपको डालना है, और यहाँ पे डाल के आप इसे कैंसिल ई इनवॉइस पे क्लिक करेंगे। ट्रांजेक्शन आपका डायरेक्टली जोहो बुक से ही कैंसिल हो जाएगा। हम यहाँ पे कैंसिल करेंगे और सेम टाइम में रियल टाइम में ये ट्रांजेक्शन हमारा जो है आईआरपी के पोर्टल से भी कैंसिल हो जाएगा और जीएसटी के पोर्टल से भी कैंसिल हो जाएगा। बट इन केस अगर मान लेते हैं कि जो ट्रांजेक्शन बनने आईआरएन का जो नंबर होता है वो जनरेट करने के 24 घंटे के बाद अगर हमें कुछ कैंसिल करना हुआ,
सो उस कंडीशन में क्या करना होगा आपको, आपको जीएसटी पोर्टल में जाना होगा, GSTR1 जहाँ पे हमारा बनता है, GSTR1 में जाके और जो इनवाइस कैंसिल करना है आप उसका IRN नंबर लेके यहाँ से वहाँ पे उसको सर्च करके और GSTR1 के पोर्टल से आप उसको कैंसिल करेंगे या अवॉइड करेंगे। वहाँ से कैंसिल या अवॉइड कर देने के बाद में फिर आप जोहो बुक्स में आके उसे कैंसिल कर सकते हैं। तो जैसे अगर किसी भी पुराने ट्रांजेक्शन को अगर हम लोग देख लें, सो ये 22 तारीख का एक बना हुआ ट्रांजेक्शन है जो कि 24 घंटे से ऊपर हो चुका है। अब अगर इसे मुझे कैंसिल करना है तो जैसा मैंने बताया आपको पहले GSTR1 के पोर्टल पे जाके वहाँ पे इसका IRN नंबर से सर्च करके उसको वहाँ से कैंसिल या वॉइड करना है और फिर जोहो बुक्स के अंदर में आपको यहाँ पे इसे मार्क एज कैंसिल और रीज़न डाल के आप इसे कैंसिल कर सकते हैं। तो ये दोनों जगह पे आपका कैंसिल हो जाएगा। कुछ ऐसे भी केसेस होते हैं कि जहाँ पे मान लिया कि हमने कुछ गलत इन्फॉर्मेशन डाल रखी हो और उस डेटा को हम पुश कर दें यहाँ से, तो इसके लिए भी हमने क्या कर रखा है कि सबसे पहले जब आप डेटा यहाँ से पुश करते हैं तो उसका वैलिडेशन होता है। एक एग्जांपल के लिए अगर मैं लूँ, एक इनवॉइस मैंने बना रखा है। अब अगर इसका मुझे IRP नंबर जनरेट करना है, सॉरी IRN नंबर जनरेट करना है, तो जब मैं इसे यहाँ से पुश करूँगा और इस इनवॉइस में अगर कुछ गलती होगी तो ये हमें यहाँ पे ही नोटिफाई करेगा। ये अभी हमें यहाँ शो कर रहा है कि हमने जो पुश किया था ये फेल हो गया। और रीज़न क्या है, क्योंकि यहाँ पे GST नंबर जो हमने डाला है वो गलत है, वो GST नंबर एग्जिस्ट ही नहीं करता है, इस कारण से डेटा पुश नहीं हो पाया। तो अब अगर हमें फिर से इसे पुश करना है तो हमें इस ट्रांजेक्शन को एडिट करके GST नंबर चेंज करना होगा और चेंज करने के बाद में फिर हम ट्रांजेक्शन को एडिट करके पुश कर सकते हैं यहाँ पे, जैसा कि हम लोगों ने मैनुअल पहले भी पुश किया। तो अभी जो हम लोगों ने देखा ये सारे सिस्टम हैं कि जहाँ पे हमारे इनवॉइसेस मैनुअली बनते हैं और मैनुअल बनाने के बाद हम उसे पुश करते हैं। अब जोहो बुक्स में कुछ ऐसे भी फीचर्स हैं जहाँ पे ट्रांजेक्शन जो होते हैं आपके इनवॉइसेस वो ऑटोमेटिक बनते हैं। जैसे कि अगर रिकरिंग इनवॉइस का फीचर अगर हम लोग देख लें, यहाँ पे क्या होता है कि अगर फ्रीक्वेंसी वगैरह फिक्स होती है आपकी, मान लेता हूँ कि मैंने किसी कस्टमर को कोई एक सर्विस प्रोवाइड कर रहा हूँ मैं, और उसकी फ्रीक्वेंसी फिक्स है कि हर महीने या हर वीक मैं उनको ये सर्विस देता हूँ, तो उसके लिए मुझे हर बार ये बनाना ना पड़े हर 7 दिन में या हर महीने पे, तो मैं उसे एज अ रिकरिंग इनवॉइस के तौर पे सेट कर दूंगा। सॉफ्टवेयर क्या करेगा, उसके बाद से हर ड्यू डेट के दिन में ट्रांजेक्शन ऑटोमेटिक बनाता जाएगा और हमारे सेटिंग के हिसाब से या तो उनको भेज देगा या फिर ड्राफ्ट में बने रह जाएंगे। तो फिर उन सारी इनवॉइसेस का हम किस तरह से IRN नंबर जनरेट करेंगे वो देखते हैं। तो ये कम्प्लीटली डिपेंड करता है हमारी सेटिंग्स पे। तो सेटिंग्स देखने के लिए सेटिंग्स में जाएंगे, प्रेफरेंसेस में जाएंगे और यहाँ पे हम चेक करेंगे अपने रिकरिंग इनवॉइसेस की सेटिंग्स। अगर यहाँ पे आपने सेलेक्ट कर रखा है कि क्रिएट इनवॉइसेस एज ड्राफ्ट, मतलब कि जो आपके चाइल्ड इनवॉइसेस बनेंगे, सॉफ्टवेयर जो ऑटोमेटिक बनाएगा, वो बनने के बाद एज ए ड्राफ्ट में सेव हो जाएंगे जोहो बुक्स के अंदर में और फिर आप उसे मैनुअल सेंड करेंगे। तो इस केस में अगर आपको IRN नंबर जनरेट करना है, मतलब कि आपको इनवॉइस पे जाना है जो ड्राफ्ट में बने हुए हैं, उनको फिर से मैनुअल पुश करना है, पुश टू IRP, उसका QR कोड IRN नंबर जनरेट होगा और फिर आप उसे अपने क्लाइंट को सेंड कर सकते हैं। अगर नेक्स्ट ऑप्शन पे जाते हैं, जो दूसरा है हमारा क्रिएट ऑटो अप्रूव पुश एंड सेंड इनवॉइस, इस केस में क्या होगा कि ट्रांजेक्शन तो बन तो जाएगा ऑटोमेटिक, और बनने के बाद में कि खुद से ही सॉफ्टवेयर ही इसको क्या करेगा कि जो IRP का पोर्टल है उस पर ऑटोमेटिक पुश करेगा। आपको कुछ करने की ज़रूरत नहीं होगी, सॉफ्टवेयर भी उसको वहाँ यहाँ से पुश कर देगा। पुश करने के बाद में जैसे ही वहाँ से IRN का नंबर जनरेट होता है, QR कोड जनरेट होता है, जनरेट होने के बाद में ये सारी चीज़ें टेम्पलेट पे अपडेट हो जाएंगी और ऑटोमेटिक यहाँ से सॉफ्टवेयर फिर उसको कस्टमर को भेज देगा। जो तीसरा ऑप्शन है क्रिएट ऑटो अप्रूव चार्ज पुश सेंड इनवॉइस, तो जोहो बुक्स में ये भी फीचर है कि जहाँ पे आप अपने कस्टमर को जो सब्सक्रिप्शन बेस्ड चीज़ें होती हैं उसमें आप उनके कार्ड को चार्ज भी कर सकते हैं, उनके क्रेडिट कार्ड को ऑटोमेटिक चार्ज कर सकते हैं। तो इस केस में क्या होगा, अगर आपने ये ऑप्शन ले रखा है तो ट्रांजेक्शन यहाँ ऑटोमेटिक बनेंगे, जनरेट होंगे, जनरेट होने के बाद में ये कस्टमर के कार्ड को ऑटोमेटिक चार्ज भी कर लेंगे और उसके बाद में जो इनवॉइस बने होंगे ये IRP के पोर्टल पे पुश होगा, IRN नंबर उसका जनरेट होगा और जनरेट होने के बाद में वो इन्फॉर्मेशन PDF पे दिखा के कस्टमर को फिर इनवॉइस सॉफ्टवेयर ही ऑटोमेटिक भेज देगा। तो सारी चीज़ें फिर हमारी ऑटोमेटिक, इवन IRP पे पुश करना और IRN नंबर जनरेट करना, ये सारे प्रोसीजर भी हमारे ऑटोमेटिक हो जाएंगे, हमें मैनुअल नहीं करना होगा उस केस में।
कुछ और केसेस हैं, जैसे कि अगर एस्टिमेट अगर हम देखें कि अगर हम किसी क्लाइंट को एस्टिमेट देते हैं या फिर प्रपोजल देते हैं, तो उसके लिए भी हमने सेटिंग दे रखी है कि अगर कस्टमर एस्टिमेट का प्रपोजल या फिर एस्टिमेट या प्रपोजल को एक्सेप्ट करता है, तो उस केस में ऑटोमेटिक इनवॉइस बनाने का ऑप्शन है हमारे पास। तो यहाँ पे अगर आपने ये सेकंड ऑप्शन ले रखा है, येस क्रिएट इनवॉइस एज ए ड्राफ्ट, उस कंडीशन में जैसे ही आप एस्टिमेट को मार्क एज एक्सेप्टेड दिखाते हैं कि क्लाइंट ने एक्सेप्ट कर लिया है, उस केस में ऑटोमेटिक उसका एक इनवॉइस बन जाएगा सॉफ्टवेयर के अंदर, बट वो ड्राफ्ट स्टेटस में बनेगा। और आपको क्या करना होगा, फिर उसे मैनुअली आईआरपी के पोर्टल पे पुश करना है, नंबर जनरेट करना है और फिर उसके बाद कस्टमर को सेंड करना है। जब सेकंड ऑप्शन अगर हम रखते हैं कि नहीं, ये जो है क्रिएट भी हो जाए, अप्रूव भी हो जाए, पुश भी हो जाए और सेंड भी हो जाए, इस केस में क्या होगा, जैसे ही हमने मार्क एज एक्सेप्टेड दिखाया, ट्रांजेक्शन ऑटोमेटिक बन जाएंगे, सॉफ्टवेयर खुद से उसको आईआरपी पोर्टल पे पुश करेगा, उसका नंबर जनरेट करेगा और फिर क्लाइंट को ये सेंड भी कर देगा। अब कुछ केसेस ऐसे भी हो सकते हैं कि जहाँ पे हमने इन्फॉर्मेशन गलत डाली थी एस्टिमेट के अंदर में, और फिर वो मैंने कन्वर्ट तो कर दिया है इनवॉइस में, जैसे ही मैंने उसे मार्क एज एक्सेप्टेड दिखाया, तो मतलब सॉफ्टवेयर क्या करेगा, उसे आईआरपी के पोर्टल पे पुश करेगा। बट हो सकता है कि हमने इन्फॉर्मेशन गलत डाली है, जैसे जीएसटी नंबर, तो वो तो पुश तो नहीं हो पाएगा। तो उस कंडीशन में सॉफ्टवेयर क्या करेगा, आपको एक मेल ट्रिगर होगा, एक मेल भेजेगा आपकी ईमेल आईडी पे, जिसमें कि आपको मेंशन रहेगा कि उसमें लिखा होगा सारा डिटेल के साथ में कि आपने इस ट्रांजेक्शन को पुश किया था, जैसे आपका इनवॉइस नंबर 005 और इसमें आपके कस्टमर का जीएसटी नंबर गलत है। तो हर ट्रांजेक्शन का एक लिस्ट मिल जाएगा और उसमें क्या गलती है वो भी आपको इन्फॉर्मेशन मिल जाएगी। आपको वो चेंज करना है और चेंज करने के बाद में फिर आप उसको मैनुअली आईआरपी पोर्टल पे पुश कर सकते हैं और फिर उसको कस्टमर को सेंड कर सकते हैं। इसी तरह से हम एक और भी फीचर पे काम कर रहे हैं कि जैसे ही अगर आपको किसी भी इनवॉइस का आईआरपी नंबर जनरेट करना है, ओके, सो वहीं पे आपको ये भी ऑप्शन मिल जाए कि जो आप आईआरपी नंबर जनरेट करना चाहते हैं वो आप विथ ईवेबिल जनरेट करना चाहते हैं या फिर विदाउट ईवेबिल जनरेट करना चाहते हैं। तो उस कंडीशन में क्या होगा कि जैसे आपने यहाँ, जस्ट ए मिनट, इसे हमने यहाँ से अप्रूव कर लिया। अप्रूव करने के बाद हमें ये पुश करने का ऑप्शन आएगा आईआरपी पोर्टल पे। तो जब अगर आप यहाँ पे पुश टू आईआरपी पे क्लिक करेंगे तो आपसे दो ऑप्शन पूछा जाएगा, विथ ईवेबिल और विदाउट ईवेबिल। सो विथ ईवेबिल पे अगर आप क्लिक करेंगे तो आपको फिर उसकी पार्ट ए पार्ट बी डिटेल डालने का एक बॉक्स आ जाएगा। आपको पार्ट ए पार्ट बी डालना है और फिर इसको क्लिक करना है, ओके करना है। तो क्या होगा, एक शॉट में ही आपके आईआरएन का नंबर भी जनरेट होगा और फिर आपका ईवे बिल भी जनरेट हो जाएगा। मतलब एक साथ दोनों काम हो जाएंगे। बट अगर आप चाहते हैं कि नहीं ईवे बिल नहीं जनरेट करना है तो फिर आप विदाउट ईवे बिल के ऑप्शन के साथ में जा सकते हैं, जहाँ पे आपका केवल आईआरएन नंबर ही जनरेट होगा। और एज ऑफ नाउ क्या है कि ये फीचर जो है ई इनवॉइसिंग का, ये हमारे जो भी फिनांस सूट के सॉफ्टवेयर हैं, जैसे कि जोहो बुक्स जिसमें अभी हम लोग देख रहे हैं, जोहो इनवॉइस, जोहो सब्सक्रिप्शन और जोहो इन्वेंट्री, इन सारे सॉफ्टवेयर में आपको ये सारे फीचर्स अवेलेबल हैं। तो एक बार फिर से आपको रिपीट कर देता हूँ कि अभी हम लोगों ने क्या क्या चीज़ें देखी हैं, ई इनवॉइसिंग का क्या क्या फ़ीचर है, वो सारी चीज़ें मैं एक बार रिपीट कर देता हूँ। सबसे पहले हमें क्या करना होगा, हमें जोहो कॉरपोरेशन को अपने आईआरपी पोर्टल या ईवे बिल पोर्टल पे हमें उसे एज ए जीएसटी सुविधा प्रोवाइडर रजिस्टर करना होगा। वहाँ से रजिस्टर के बाद में हमें उसका एक यूज़र नेम, एक पासवर्ड मिलेगा, जिसे हमें कनेक्ट करना होगा जोहो बुक्स के साथ में, सेटिंग्स, प्रेफरेंसेस और फिर ई इनवाइसेस में जाके कनेक्ट नाउ पे क्लिक करेंगे और ये इन्फॉर्मेशन डाल के कनेक्ट कर सकते हैं। यहाँ से क्या क्या ट्रांजेक्शन हम पुश कर सकते हैं, इनवाइसेस, क्रेडिट नोट और डेबिट नोट। ट्रांजेक्शन यहाँ से बनाने के बाद में जो भी मैंडेटरी फील्ड्स वगैरह हैं उसको हमने यहाँ पे डाल रखा है कि आप ताकि उस चीज़ों को मिस ना करें। वो सारी इन्फॉर्मेशन डाल के आप यहाँ इनवाइस बना सकते हैं। इनवाइस बनाने के बाद में आप इसे यहाँ से पुश टू आईआरपी करके उसका आईआरएन नंबर जनरेट कर सकते हैं। बल्क में भी आप ट्रांजेक्शन को सेंड आईआरपी पोर्टल पे पुश कर सकते हैं। उसके लिए आपको सारे ट्रांजेक्शन को लेफ्ट साइड चेकबॉक्स से सेलेक्ट कर लेना है और चेकबॉक्स सेलेक्ट करने के बाद में आपको यहाँ मोर पे पुश का ऑप्शन आ जाएगा। इसके अलावा अगर ट्रांजेक्शन आपको कैंसिल करने हैं 24 घंटे के अंदर और 24 घंटे के बाद का जो कंसेप्ट है, तो 24 घंटे के अंदर के लिए आप डायरेक्टली सॉफ्टवेयर के अंदर से ही उसे कैंसिल कर सकते हैं। जोहो बुक्स में ही आपको उसे मार्क एज कैंसिल ई इनवॉइस का ऑप्शन आ जाएगा। आप वहाँ पे रीज़न डाल के कैंसिल कर सकते हैं। और अगर 24 घंटे के बाद कैंसिल करना है तो आपको
GSTR1 के पोर्टल पे जाके वहाँ पे आपको इनवॉइस को या तो वाइड करना है या कैंसिल करना है, और सेम जोहो बुक्स में आके आपको मार्केट्स कैंसिल करना है। और ई-वे बिल का ऑप्शन अगर अवेलेबल होगा तो आप विथ ई-वे बिल और विदाउट ई-वे बिल दोनों ऑप्शन के साथ में यहाँ आईआरएन नंबर जनरेट कर सकते हैं। और रिकरिंग इन्वाइसेस की भी सेटिंग्स वगैरह हम लोग ने देखी, और एस्टिमेट के सेटिंग पे भी किस तरह से ट्रांजेक्शन ऑटोमेटिक जनरेट होते हैं और आईआरपी पोर्टल पे पुश होते हैं। सो आज के लिए ई इन्वाइसिंग के सेशन में मेरे तरफ से इतना ही। अब मैं कंट्रोल मिस्टर रॉबिन को देता हूँ। मिस्टर रॉबिन, यू कैन टेक द कंट्रोल। थैंक यू। Thank you so much, Amit, for your session. Now I'm passing on the control to Preetham, sir. Sir, if you would like to answer some questions. Yes. So I think there are few questions which we have already replied, but we'll just take the participant through the same. So one of the question was with respect to how I can verify whether the e-invoice which is issued to me, whether it is appropriate or not. The government has given a special facility, and you can verify the said invoices on their portal also. You will need a JSON upload, which payload which will be supplied by your vendor, and we have given the link in the chat box, so you can utilize that. Also, even in the presentation, we have shared all these links which are very much useful, which you will find it very much useful. So you can use them, those links also, to verify the invoices. Mr. Anil is asking about entertainment industry. So, Mr. Anil, as you can see in the presentation slides, practically when we look at the exemption which has been given, it is given with respect to certain businesses, and one of the exemption which is given is to a multiplex industry also. No, so there is no specific exemption which is given to entertainment industry as a whole. But if you are having a multiplex where, or yeah, there is a cinema hall, correct, wherein the admission is given. So for them right now they have given a specific exclusion or exemption. Then I think almost all other questions have been answered. There are few API integration. I think Mr. Robin has already answered that. So apart from this, if there are no questions, we can conclude the session for the day. Thank you And so this much, sir. presentation and all would be shared with you separately. Yes, We are sir. thankful to the participant for their patience. I think there was some technical glitch, so we are thankful for you to continue the session. And we are also thankful to Team Zoho for giving a wonderful presentation on how it will work in our Zoho environment. And thanks, Robin, as well, for this wonderful opportunity given to us. Thank you so much, sir. Thank you so much for the session, sir. It was very useful. I hope all our participants enjoyed it as well. Thank you, sir. I think we can conclude now, sir. Yes, thanks. Thank Yes, you. sir.